नमस्कार चंद्रशेखर, धन्यवाद निमंत्रणाबद्दल. आणि आपण सर्वजण आलात, तुम्हा सर्वांचे सुरुवातीला धन्यवाद देतो. आणि एक नक्की तुम्हाला सांगतो की जे काही सांगणार आहे ते शास्त्रीय सांगणार आहे, उपयुक्त सांगणार आहे, तुमचा वेळ वाया जाणार नाही याची मी काळजी घेणार आहे. किंबहुना इथे थांबल्यानंतर तुम्हाला काहीतरी आरोग्याचा नवीन मेसेज मिळेल एवढी मी खात्री देतो. परीक्षक स्वरूपाने मॅडम जोगळेकर जळगावकर उभे आहेत, उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. आणि माझ्या याच्या भाषणामध्ये काही अशास्त्रीय सापडलं कोणालाही. डॉक्टर किती मंडळी तिथे, जे कोण डॉक्टर असतील, माझ्या विवेचनामध्ये काहीही अशास्त्रीय गोष्ट तुम्हाला वाटली, काही अतिशयोक्त वाटली, काही असत्य वाटलं तर लगेच बोट सांगून की तुम्ही खोटं बोलताय. बरोबर? म्हणजे मी जे सांगतो ते शास्त्रीय असेल याची मी तुम्हाला सुरुवातीलाच ग्वाही देतो. आता डायबिटीस आणि त्याचं रिव्हर्सल असं शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये बहुसंख्य शंकेचं वातावरण असतं. काहीतरी लबाडी आहे. बरोबर? आमचे डॉक्टर लोक त्याच्या विरुद्धच, हे असं होतच नाही. बरोबर ना? तुम्ही डॉक्टरकडे जा, त्याला कधीही विचारा. माझ्या समोर डॉक्टर, माझे पेशंट पण आहेत, मित्र पण आहेत आणि त्यांना स्वतः डॉक्टर पण आहेत, की असं काही होत नाही, असं होऊ शकत नाही, असे आमचं शिक्षण आहे, अशी आमची पुस्तकं आम्हाला सांगतात, असं आमचं संशोधन आम्हाला सांगतं. आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करत असतो, बसत असतो. आणि मग ते असं काही जेव्हा त्या कानावरती येतं तेव्हा आम्ही सांगतो असं होणं शक्य नाही, हे काहीतरी वेगळं सांगतायत, अरे असं काही करणं नाही, गोळ्या चालू ठेव नाही तर मरशील. बरोबर ना? असा सल्ला असतो. एवढं नक्की सांगतो की हा सल्ला पूर्णतः अशास्त्रीय आहे. याच्यावरती नवीन जे संशोधन आहे त्यावरती आधारित मी अभ्यास करतो, त्यावरती आधारित मी व्यवसाय करतो आणि त्यावरती आधारित माझ्या स्वप्रयत्नातनं म्हणजे प्रयोगातून माझा डायबिटीस मी बरा केलेला आहे. माझा डायबिटीस काय होता शेखर स्वतः साक्षीदार आहे. तर लक्षात, म्हणजे मी हागणं मुतणं जागेवरती असेल अशा बेडवरती 4 महिने झोपलेलो आहे. ते चालता देखील येत नव्हतं, पळायचं तर फार लांब. आणि जेव्हा ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपलं जे ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गोल्ड मेडल आहे, जे आपलं शिक्षण आहे, त्याच्यातनं आपण आजाराची मूळ कल्पना त्याला उत्तर देऊ शकत नाही. आपण जे करतो त्याला वैद्यकीय भाषेमध्ये सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट म्हणतात. आणि मग ही सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट आम्ही जेव्हा करतो तेव्हा साखर वाढली की साखर खाली करा, त्यासाठी जी औषधं आम्हाला माहिती असतात. पण साखर का वाढली याचा आम्ही अजिबात तपास करत नाही. काय सोपं असेल, कॉमन सेन्सने मला तुम्ही सांगा, साखर ज्या कारणामुळे वाढली असेल त्या कारणाने ती कमी करणं सोपं का वाढलेली साखर औषध देऊन कमी करणं सोपं? सांगा तुम्ही मला, सांगा ना डॉक्टर मंडळी, किंवा तुम्ही कॉमन सेन्सने सांगा, त्याला ज्ञानाचा काही भाग नाही आहे. वाढलेली साखर का वाढली आहे याचा जर आपण शोध घेतला तर ती बरी बिगर औषधाची करता येते. आणि मी त्याचं स्टँडिंग एक्झाम्पल आहे. शेखर हे पार्शली थोडासा जरा माझं न ऐकल्यामुळे मग त्याच्यासाठी 2 नंबरची स्लाईड मी केलेली आहे. आलं लक्षात की डायबिटीस रिव्हर्सल हे 100% सायंटिफिकली ॲक्सेप्टेड फॅक्ट आहे. मी आत्ता तुम्हाला सांगतो. आणि तुमचे डॉक्टर जर तुम्हाला सांगत असतील की असं काही होत नाही तर ते डॉक्टर अशास्त्रीय किंवा खोटं बोलतात हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर? आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. म्हणजे मी जे सांगेल ते शास्त्रीय असेल, त्याच्या संदर्भातले सगळे शास्त्रीय संशोधनाचे संदर्भ देण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही कोणीही माझ्याकडे त्याचे संदर्भ मागा, मी द्यायला तयार आहे. बरोबर? आणि याच्या अगोदर जळगावकर मॅडमने माझं एक भाषण ऐकलेलं आहे. त्यांची बरीच मुलं माझ्याकडे इंटर्नशिपला पण येतात. आणि मी जे सांगतो त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध तिथे शिकवलं जातं. पण म्हटलं मी जे सांगतो त्याच्यासाठी संदर्भ देणं एवढंच माझं काम आहे. बरोबर ना? तर तुमच्या मनामध्ये जी शंका आहे की डायबिटीस बरा होतो की नाही, तर मी तुम्हाला सांगतो ज्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात, जो 95% पेशंटला असतो, इथे बसलेल्यांमधल्या देखील 95% लोकांना तो आहे, हेही मी तुम्हाला सांगतो. तो नक्की बरा होतो. फक्त तुम्ही बरा करू शकता की नाही, शेखर तुमचं स्टँडिंग एक्झाम्पल आहे. करू शकता की नाही तुम्ही ठरवू शकता, पण तो होतो हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. लक्षात. आणि नुसतं होतो नाही तर हे सोपं आहे, सहज आहे, स्वस्त आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शक्य आहे, हे मी तुम्हाला सांगतो. बरोबर? म्हणून ते सगळ्यात खालचं वाक्य आहे की डायबिटीस बरा करणे हे सोपे, स्वस्त, सहज आणि शक्य आहे. बरोबर? आता डायबिटीस बरा होतो म्हणजे काय होतं त्याचे आता म्हणजे 2008 सालचं तुम्ही अमेरिकन डायबिटिक असोसिएशनचं स्टेटमेंट पाहिलं तर त्याच्यामध्ये डायबिटीस बरा होतो अशी संकल्पनाच नाही आहे. मग 2022चं जर तुम्ही स्टेटमेंट पाहिलं तर त्या संस्थेने 2022मध्ये डायबिटीस बरा होतो म्हणजे काय होतं याची व्याख्या केली. म्हणजे डायबिटीस बरा होतो मग तो बरा झालाय कसं म्हणायची याची व्याख्या पण केलेली आहे. आणि त्याची व्याख्या वरच्या ओळीमध्ये दिलेली आहे की टोटल HbA1c, साधारणतः HbA1c मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, त्याच्या खोलीमध्ये मी जात नाही कारण माझा तुम्ही वेळ बराच आधीच गेलेला आहे. तुम्हाला वेळेचं बंधन असेल तेव्हा मला सांगा, मी तिथे थांबेल.
एक HbA1c जे 4 महिन्याचे ॲव्हरेज म्हणून शुगर असते ही 6.5 पेक्षा खाली म्हणजे 6.5 पेक्षा कमी, आणि त्यासाठी कुठले औषध नाही पाहिजे. याला रिव्हर्सल म्हणतात. मग त्याच्यामध्ये टोटल रिव्हर्सल, पार्शियल रिव्हर्सल, शॉर्ट ड्युरेशन आणि लॉंग ड्युरेशनचे प्रकार केले, त्याच्यामध्ये मी जात नाही आहे. आणि मग मी माझी वैयक्तिक प्रॅक्टिकल व्याख्या अशी केली की 6 महिन्यात म्हणजे 6.5 पेक्षा HbA1c खाली पाहिजे, हे बरोबर आहे. सगळ्यांनाच औषधाशिवाय ते होतं असं नाही आहे, हे माझा अनुभव सांगतो. म्हणून खालच्याच बाकीच्या ओळी मी माझ्या स्वतःच्या अभ्यासा आणि अनुभवावरती लिहिलेले आहेत. 6.5 लेस दॅन 6.5 विदाउट ड्रग ही बरोबर व्याख्या आहे. पण देयर इज अ पार्शियल रिव्हर्सल पॉसिबल विथ मिनिमम ड्रग्स ऑर नो ड्रग्स. हेही बरं खूप आहे. एखाद्याला डायबिटीसच्या पुण्यातले प्रिस्क्रिप्शन जर आपण पाहिली किंवा कुठल्याही शहरातली पाहिली तर साधारणतः 7 औषधं कमीत कमी असतात, बरोबर ना. तुम्ही घरात तुम्हाला असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल, तुम्ही पहा साधारणतः 7 औषधं आम्ही लिहिण्यामध्ये कण 7 ओव्या तरी लिहितो त्याच्यामध्ये. आणि मग हे विथ लेस ड्रग, ज्याला 10 औषधं आहेत त्याला 2 औषधावरती आलं, याला रिव्हर्सल नाही म्हणायचं का? म्हणायचं. प्रॅक्टिकली म्हणा, थेरॉटिकली म्हणायचं की नाही म्हणाय म्हणा, ती पुढच्या 5 वर्षामध्ये ती व्याख्येमध्ये येईल कदाचित, बरोबर. ज्याची औषधं चालू आहेत आणि शुगर अनकंट्रोल आहेत असे बहुसंख्य पेशंट असतात. मग त्याच औषधामध्ये अनकंट्रोल शुगर कंट्रोल होणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आणि त्याच्यानंतर त्याचे जे सिम्पटम्स असतात, बरोबर, शुगर कंट्रोल आहे पण त्रास होतो, औषधं घेऊन तो कमी होत नाही, असे साधारणतः 15 वर्षाच्या पुढचे जे पेशंट असतात ते त्या गटामध्ये असतात, बरोबर. मग औषधं जितकी वाढवतो आम्ही तितका त्रास वाढतो त्याचा. शुगर कमी होऊ द्या पण त्रास त्याचा वाढतो, त्याला हेल्थ स्पॅन म्हणतो आम्ही. आलं लक्षात. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ज विथ अ बेटर लाईफस्टाईल, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि इम्प्रूव्ह ऑफ लॅब रिपोर्ट्स ऑफ कॉम्प्लिकेशन. म्हणजे समजा तुमचं क्रिएटिनिन 3.2 आहे, तुम्ही फॉलो करत 2 वर्षांनी तुमचं किंवा 2 महिन्यांनी तुमचं 2.7 आलं, नंतर 2.5 आलं, नंतर 2.2 आलं. हे शक्य आहे, मी डॉक्युमेंटरी प्रूफ करू देतो. म्हणजे आम्ही आजपर्यंत काय सांगतो की डायबिटिक नेफ्रोपॅथी इरिव्हर्सिबल, बरोबर ना. काही चुकी सांगतोय मी तुम्हाला 100 तरी 200 तरी पेशंट दाखवतो की अगदी पूर्ण रिव्हर्सल नाही झाले, मला मान्य आहे. पण सबस्टेन्शियल विदाउट डायलिसिस दे आर लिव्हिंग गुड लाईफ विथ मिनिमम कॉम्प्लिकेशन्स विथ गुड रिपोर्ट्स, मिनिमम ड्रग्स, बरोबर. आणि मग रिड्यूस सिम्पटम्स ऑफ ड्रग साईड इफेक्ट्स. म्हणजे बऱ्याचदा एक 10-15 वर्ष झाली की तुमचं वय तुमच्या विरोधात असतं, ते काही रिव्हर्स करता येत नाही. तुमचा आजारही तुमच्या विरोधात असतो, तो कंट्रोल करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी घेत असलेली तुम्ही औषधं जी घेता तीही तुमच्या विरोधात काम करतात. म्हणजे बेनिफिट टू रिस्क त्याचा जे आहे, म्हणजे त्याचा जो फायदा जो होतो शुगर कमी होण्याचा, त्याच्यापेक्षा त्याचा त्रास जास्त होतो. म्हणजे समजा मेटफॉर्मिन तुम्ही नेहमी घेता, B12 डेफिशियन्सी इज कॉमनेस्ट, इट डझंट अलाव B12 टू बी ॲब्सॉर्ब्ड. दुसरं काही सल्फोनेल्युरिया तुम्ही घेता म्हणजे ग्लिमिप्राइड घेता, वेट गेन इज कॉमन. नुसतं ते सल्फोनेल्युरिया जरी कमी केलं तर वजन कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमी होतो, पायावरची सूज कमी होते, पेशंटला झोप चांगली लागते, ॲसिडिटी कमी होते. हे नॉन साईड इफेक्ट्स आहेत, ड्रगचे आहेत, डिसीजचे नाहीत. मग जेव्हा तुमची शुगर कमी करण्यासाठी लागणारी औषधं आपण कमी वापरतो तेव्हा ड्रगमुळे होणारे साईड इफेक्ट कमी होतात. याला देखील मी रिव्हर्सलच म्हणतो. बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. जो माणूस मांडी घालून बसू शकत नव्हता तो बसायला लागला, ज्याला झोप येत नव्हती तो झोपायला लागला, ज्याला ॲसिडिटी होती ती कमी झाली. दिस इज ऑल्सो रिव्हर्सल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या युगामध्ये रिड्यूस कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट. तुम्ही जेव्हा 10 औषध लिहून देता, सर्वसाधारण पेशंटला 3-4 हजार रुपये महिन्याला औषधासाठी जातात. मग तो जो 2 औषधावरती आला तो 500 रुपयात काम करतो. शुगर कंट्रोल इज देअर, ड्रग्ज आर देअर, बट 80% ड्रग्स कॅन बी रिड्यूस्ड आणि त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट गोज डाऊन. आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणता डायबिटीस बरा होतो आणि कोणाचा डायबिटीस बरा होतो, बरोबर. म्हणून हे जे शास्त्र आहे, जे पेशंटनी मला प्रश्न विचारलेत त्या दृष्टीने इथे मी प्रेझेंट करतोय. म्हणजे सायंटिफिक प्रेझेंटेशन यापेक्षा वेगळं असतं. बऱ्याचदा जनरली मी जास्त सायंटिफिक डॉक्टरांसमोरच बोलतो. पण प्री डायबिटीस हा 100% बरा होतो. म्हणजे याचा अजूनही मी रेजिस्टंट पाहिलेला नाही. आमच्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की प्री डायबिटीस झाला की 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी तुम्हाला किंवा मला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी डायबिटीस होतो. प्री डायबिटीस हा 100% बरा होतो. टाईप 2 डायबिटीस ऑफ लेसर दॅन 5 इयर ड्युरेशन, म्हणजे 5 वर्षापेक्षा जर तुमचा कमी कालावधीचा डायबिटीस असेल तो नक्की बरा होतो. फक्त तुम्ही करायला पाहिजे तो. आणि रिसेंट ऑनसेट, ज्याचं वजन जास्त त्याचा डायबिटीस बरे होण्याची शक्यता जवळजवळ 100%. वजन जास्त असलेलं, मी पुन्हा सांगतो, कारण वजन हे सहज बिगर औषधाचं, ना आयुर्वेदिक ना ॲलोपॅथिक ना होमिओपॅथिक कुठल्या औषधाशिवाय म्हणजे तुम्ही लाईफस्टाईलने कमी करू शकता. साधारणतः 26,000 पेशंट झालेत. एकाही पेशंटला आजतागायत मी एकही औषध दिलेलं नाही वजन कमी करण्यासाठी आणि लागतही नाही आणि रेजिस्टंटही पाहिलं नाही, फेल्युअर पण पाहिलेलं नाही.
मग हे जे काही आपण बाजारामध्ये जाहिरातीत आणि पाहतो, हा सगळा अशास्त्रीय बाजार आहे. आणि म्हणून मी मागे याच्यामध्ये म्हटलं होतं की हा बाजार आहे, हा ज्ञानाचा असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, त्याचं पुढे पुढे करू, पण हा बाजार अज्ञानाचा आहे. मला वाटतं सिम्बायसिसच्या भाषणामध्ये मी सांगितलं हा बाजार आहे पण अज्ञानाचा बाजार आहे. म्हणजे इट इज अ बिझनेस ऑफ इग्नोरन्स. वी आर हिअर टू मेक अ बिझनेस ऑफ नॉलेज. बिझनेस ऑफ नॉलेजला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही, पण बिझनेस ऑफ इग्नोरन्स हा फार मोठ्या प्रमाणावरती चालतो. म्हणून रिसेंट ऑनसेट विथ ओबेसिटी, प्री डायबिटीज हा नक्की बरा होतो. आणि दुसरा कुठला होतो की अनेक कारणाने तुम्हाला डायबिटीज व्यतिरिक्त दुसरी काहीतरी समजा संधिवात आहे, एक्झिमा आहे, सोरियासिस आहे किंवा काही अमुक तमुक आजार असतात, दमा आहे, याच्यासाठी औषधं चालू असतात. आणि त्याच्यामुळे साखर वाढते. हे सगळ्यांना माहिती आहे की संधिवाताची औषधं घेतली डायबिटीस वाढतो. ती गोळी कमी केली की संधिवातही बरा होतो. अनिरुद्ध शिंदे नावाचा एक माझा पेशंट आहे, कधी वेळ मिळाला तर मी तुम्हाला प्रेझेंट पण करेल. मी आता केस प्रेझेंट करतोय ती एखाद्या सोसायटीच्या समोर. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा 39 वर्षाचा मुलगा आहे. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असल्यामुळे त्याचं लग्नच झालं नाही. त्याला मी म्हणजे इथे पण आणलं असतं, तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर. तो आणि औषध यायला तयार असतो तो सगळीकडे माझ्याबरोबर. दोन्ही गुडघे खुबे त्याचे बदललेले, बायोलॅटरल हिप, टोटल हिप रिप्लेसमेंट, अनेबल टू वॉक, अनेबल टू स्टँड, वेट म्हणजे प्रचंड वाढलेलं. आणि देन ही वॉज पुट ऑन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स. टुडे ही इज लिव्हिंग विदाउट अ टॅबलेट. बायोलॉजिकल देखील त्याचे कमी झालेले आहेत. आणि कॅन स्टँड इरेक्ट विदाउट स्टिक्स. 39 वर्षाचा. त्याचं एकच फक्त दुःख आहे की डॉक्टर तुम्ही मला 10 वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होते, माझे दोन्ही खुवे तरी जगले असते व्यवस्थित. दॅट अ पार्ट. पण दिस इज पॉसिबल. वी डिनाय द पॉसिबिलिटी. वी मस्ट ट्राय फॉर इट. आलं लक्षात. तर ड्रग इंड्यूस आणि जस्टेशनल. डिलिव्हरी झाली की जस्टेशनल डायबिटीज कमी होतो. आम्ही कसं काय म्हणतो डायबिटीज बरा होत नाही? डिलिव्हरी झाल्यानंतर काय होतं असं की त्याचा असलेला डायबिटीज त्या आईचा बरा होतो? याचा देखील आम्ही साधा अभ्यास नाही केला. बरोबर. आणि स्ट्रेस इंड्युस्ड. घरात काही असेल, म्हणजे सोशल असेल, पर्सनल असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, व्यावहारिक असेल, कौटुंबिक असेल, काही असेल, या स्ट्रेसमुळे होणारा डायबिटीज, इफ यू टेक अ ड्यू हिस्ट्री, म्हणजे प्रॉपर हिस्ट्री जर घेतली आणि त्याला जर आपण सोल्युशन दिलं तर हा 100% बरा होणारा त्रास आहे, आजार आहे. नंतर एक 5 वर्षाचा 15 वर्षाचा हा जो गट आहे त्याच्यामध्ये यशाचं प्रमाण जे मी आधी 100-95% पुढे म्हणतो ते साधारणतः 70-80% येतं. पण 30% पेशंट बरे होत नाहीत, हे पण मला मान्य आहे. बरे होत नाही म्हणजे पूर्ण बरे होत नाहीत असं मी म्हणतोय, पण कमी नक्की 100% होतात. म्हणजे त्यांची 5 2 औषधावरती येतात. शुगरची कंट्रोल नसायची ते म्हणजे जे खालच्या जे मी ओळ्या लिहिल्या होत्या तिथे ते येऊन थांबतात. बरोबर. आणि विथ मिनिमम ड्रग्स. जर तो अगदीच 140 किलोचा असेल तर 100% बिगर औषधाचा तो त्याचा डायबिटीज बरा होतो. आलं लक्षात. असे मी 50 पेशंट तुम्हाला दाखवू शकतो. नंतर 15 वर्षाच्या पुढे जेव्हा डायबिटीज जातो तेव्हा एक कॉम्प्लिकेशन स्टेजमध्ये जातो. त्याला कुठे नेफ्रोपॅथी असते, रेटायनोपॅथी असते, काहीतरी न्यूरोपॅथी असते. आणि अशा वेळेस कंट्रोल विथ ऑर विदाउट ड्रग्स हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं. आणि विथ कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे त्याला वुंड असेल, पायावरती नॉन हिलिंग वुंड असेल, वुंड हिल होते, वास कमी येतो, त्रास कमी होतो, सूज कमी होते, त्याच्यासाठी लागणारी औषधं कमी होतात. नाहीतर आम्ही डायबिटिक फूडसाठी जनरली दुसऱ्या डॉक्टरकडे जा एवढाच एक उपचार सांगत असतो, कारण आम्हाला पुढचं काही सांगायचं नसतं, कारण सांगण्यासारखं पुढचं काही नसतं. बरोबर. आणि ह्या पेशंटलाही आपण समाधानकारक बरे करू शकतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दाम कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे टाईप 1 डायबिटीस. आणि आम्ही आज म्हणतो त्याला उपचार नाही, हे मला मान्य आहे. इन्शुलिन हे औषध आहे, हे पण मला मान्य आहे. पण किती इन्शुलिन आम्ही ठरवू शकतो? आणि वी कॅन रिड्यूस द डोसेस ऑफ इन्शुलिन बाय 80%. म्हणजे 2, 3, 4 फार तर 10-12 युनिटपर्यंत आम्ही त्याचा हायपरग्लायसेमिया चांगल्या तऱ्हेने मॅनेज करू शकतो. नॉर्मली आमच्यामध्ये ज्याला हेल्थ चांगली आहे अशा माणसांना दिवसभरामध्ये 35 युनिट इन्शुलिन लागतं, जे शरीरात तयार होतं. त्यांच्यामध्ये 0 होतं. मग अशा जे टाईप 1 डायबिटीसची जी मुलं असतात विशेषतः, त्यांनी जर व्यवस्थित लक्ष देऊन आईवडिलांनी जर त्यांना म्हणजे लक्ष दिलं तर ती मुलं 10-12-15 युनिटमध्ये मॅनेज होतात चांगल्यापैकी. बरे होत नाही ते मला मान्य आहे, पण जो पेशंट 40 युनिटवरनं 12-15 युनिटवरती येतो, दॅट इज ह्यूज फायनान्शियल रिलीफ. आणि त्याच्याहून महत्त्वाचं आहे की तो त्या मुलाला आज 12व्या वर्षी समजा त्याला 25 युनिट लागतात, 20व्या वर्षी, 30व्या वर्षी, 40व्या वर्षी आणि 50व्या वर्षी. गणित करा, एक्झॅक्टली डबलिंग डोस होत जातो. म्हणजे तो 50व्या वर्षी त्याचं आरोग्य कसं असेल याचं नियोजन तुम्ही 12व्या वर्षी केलं पाहिजे. तुम्ही आत्ताच शुगर कंट्रोलसाठी जर त्याला इन्शुलिन वाढत राहिलात तर इन्शुलिन त्याचं दिल्याने शुगर कमी होईल, आरोग्य नाही. मग त्याला चांगल्या सवयी लावा, खाण्याच्या सवयी लावा, त्याचा आजार त्याला समजून सांगा. पेशंट एज्युकेशन आणि पेरेंट एज्युकेशन ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर टाईप 1 माझ्याकडे आळ्या फाट्यालाच 700 पेशंट रेग्युलर फॉलोअपला आहेत टाईप 1चेच.
लक्षात, त्या सगळ्यांना माझ्याकडे फ्री ट्रीटमेंट असते, त्याच्यामुळे कदाचित गर्दी होत असेल, दॅट अपार्ट. पण सगळ्यांचं काय होतं की त्यांचं डोसेस कमी होतात आणि दॅट इज ह्यूज रिलीफ. लक्षात. आणि मग त्यासाठी मी हे केलेलं आहे की जेव्हा पेशंट माझ्याकडे डायबिटीस रिव्हर्सल क्लिनिक आहे आणि मी डायबिटीसवरती बडबड करत फिरत असतो, त्याच्यामुळे डायबिटीससाठी डॉक्टर कुठलं तरी औषध देत आहेत, त्यांचं होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे म्हणजे ते होमिओपॅथिक औषध देत आहेत, ह्या अपेक्षेने पेशंट माझ्याकडे येतात. आणि मग जेव्हा मी त्यांना चिठ्ठी लिहून देतो की असं असं करण आणि जातात आणि थोडं 2-5 सेकंद उभे राहतात, डॉक्टर ते औषध नाही दिलं, आम्हाला वाटलं होतं तुम्ही काहीतरी होमिओपॅथीचं तुमचं कॉलेज आहे म्हणजे होमिओपॅथीचं औषध देत असाल. मित्रांनो, त्यासाठी मी स्लाईड नेहमी सांगत असतो की जगामध्ये डायबिटीज बरा होण्यासाठी कुठलंही औषध बाजारात नाही. आणि तुम्ही जर इंटरनेट आणि जाहिरातीचं जर पान उघडलं तर तुम्हाला साधारणतः 200 औषधं सापडतील. म्हणजे ते तर काही तासात डायबिटीज बरा, सकाळपर्यंत डायबिटीज बरा, महिन्यात डायबिटीज बरा, लगेच डायबिटीज बरा, परत कधी होणार नाही, इव्हन GTT नॉर्मल येते, अशा सगळ्या तऱ्हेच्या अक्षरशः फसव्या जाहिराती असतात. माझ्या माहितीत गेल्या 11 वर्षामध्ये असं कुठलंही औषध मला तरी सापडलेलं नाही, एवढं म्हणून मी नाही का असं सांगतो. असं कुठलंही औषध नाही आहे, असतं तर त्याला नोबेल प्राइजच मिळालं असतं. इन्शुलिन शोधलं, त्याला नोबेल प्राइज दिलं. इन्शुलिनचे अमायनो ॲसिड सिक्वेन्स ज्याने दिले त्याला नोबेल प्राइज दिलं. इन्शुलिन हे एकाच मॉलिक्युलला 2 नोबेल प्राइज येतात आतापर्यंत. लक्षात. मग ज्याला औषध शोधलं असतं त्याला तर नक्की अख्ख्या जगाने वरती घेतलं असतं. असं कुठलंही औषध नाही, ही सगळी अफवा किंवा काय म्हणायचे ते म्हणा, पण हा अशास्त्रीय, अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकार आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा प्रकार येतो की आता कसं काय करतात हे काही लोक सांगतच नाहीत. नॉलेज शुड बी इन पब्लिक डोमेन असं माझं मत आहे. आणि त्याच्यातली बहुसंख्य आता माझी जी भाषणं होतात यूट्यूबवरती चांगले माझे लाईक्स वगैरे जे काय असतं ते बऱ्यापैकी आहे. आणि बहुसंख्य पेशंट येतात की डॉक्टर तुमचं भाषण ऐकलं आणि त्याने असं असं केलं आणि असं असं झालं. लक्षात. सो मी त्या एवढं एकच काम करतो, ते नॉलेज शुड बी इन अ पब्लिक डोमेन. म्हणजे मला जे माहिती आहे, ज्याचा मी अभ्यास करतो आणि त्याचे एक नोट्स करतो, ते तुम्हाला सगळ्यांना पोहोचवणं हेच त्याचा हे करत आहे. याच्यासाठी माझ्याकडे यायची देखील गरज नाही. लक्षात. ना मला गरज आहे ना तुम्हाला गरज आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही समजून घ्या, त्याचा अवलंब करा. आणि त्याच्यासाठी एक 3 जगात सगळीकडे मान्य झालेल्या ह्या उपचार पद्धती आहेत की लो कॅलरी डाएट. डॉक्टर रॉय टॅलर म्हणून इंग्लंडमधले शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी असं शोधलं की तुम्ही 800पेक्षा कमी कॅलरी खाल्लात की तुमचा डायबिटीज बरा होतो. हे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. मग त्याच्यावरती आता ते कोणीतरी 800 कॅलरी देण्यासाठी कोणीतरी स्मूदी सांगतो, त्याला मील रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात. हा शुद्ध बाजार आहे, त्याच्याविषयी मी बोलत नाही. पण तुमचं उद्दिष्ट एकच असतं की लो कॅलरी फूड, म्हणजे 800 कॅलरीपेक्षा कमी खाल्लंय तर 70-80% लोकांचा डायबिटीज बरा होतो, हे सिद्ध झालेलं आहे. नंतर दुसरं, इथे पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाजार आहे की बॅरिएट्रिक सर्जरी. बरोबर. मी एक पोटाचा काहीतरी भाग कापून काढा, ते इकडचं तिकडे जोडा, त्याच्यात आतमध्ये काहीतरी स्प्रिंग टाका किंवा त्याला रबर बँड लावा, तुम्ही खाऊ शकत नाही. आणि मग अशा पेशंटचा डायबिटीज बरा होतो. हे नॉन सायंटिफिक फॅक्ट आहे. म्हणजे इव्हन सगळ्या आमच्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन जे असतात त्यांनी पण मान्य केलेला भाग आहे. आणि मग जो सगळ्यात मान्य, सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी, फिजिबिलिटी आणि इफेक्टिव्हनेस त्याला म्हणतात. म्हणजे जेव्हा नवीन संशोधन होतं तेव्हा त्यांनी उपयुक्तता पाहिली जाते की ज्याच्यासाठी ते आहे त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे की नाही. म्हणजे डायबिटीज ज्याचा असतो तो बरा होतो की नाही, वजन कमी होतं की नाही, किंवा जे XYZ जे काय असेल त्याची उपयुक्तता पाहिली जाते, इफेक्टिव्हनेस त्याला म्हणतो. नंतर त्याची सेफ्टी प्रोफाईल पाहिली जाते. मग सेफ्टी प्रोफाईल पाहिली जाते तर वरच्या दोन्ही याला सेफ्टी प्रोफाईल नियरली 0 आहे असं माझं मत आहे. सेफ्टी आणि सस्टेनेबिलिटी हे तुम्ही जास्त काल करू शकता का, हा एक मोठा कॉन्ट्रोवर्शियल इश्यू असेल, त्याच्याविषयी मी पुढे बोलतोच आहे. आणि मग त्याच्यावरती खाली ज्या त्या अनुषंगाने गोष्टी आहेत की तुम्ही पिष्टमय पदार्थ दिवसातले आहारातले 80 ते 50 ग्रॅमपर्यंत कमी करणे. हे प्रत्येकाच्या डायबिटीजच्या लेवलनुसार, त्याच्या एक्झरसाईज याच्यानुसार आणि त्याला ग्लुकोज टॉलरन्स वैद्यकीय भाषेमध्ये आम्ही म्हणतो त्यानुसार हा लेवल थोडीशी बदलते. काही 120ला पण रिव्हिजनमध्ये जातात, काहींना 80 लागते, काहींना 50 लागते, माझ्यासारख्याला 10, 20, 30 पण लागते. चाल लक्षात. आता मी पेशंटला काय सांगतो ते पण तुम्हाला सांगतो की माझ्याकडे समजा तुमच्या बायचान्स कोणी आला असेल किंवा येणार असेल किंवा येईल पुढे, शेखरला तेच सांगितलेलं आहे किंवा त्या भाषणामध्ये तिथे मी तेच सांगितलं होतं. हे पेशंटला मला हे ऐकण्यासाठी माझ्याकडे येऊच नका, माझं स्पष्ट मत आहे. हे तुम्ही करू शकता. याच्यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला एक्सटर्नल इनपुटची शिवाय करता येते, इतकं सोपं आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर तुम्ही सगळ्यांनी करायची गोष्ट आहे की प्रोसेस पुढे सगळं बंद करा. मी तुमच्याकडं PPT पाठवतो, तुम्ही सगळ्यांना मुक्त असते शेअर करा. ज्यांना कोणाला भाषण द्यायची PPTचं माझं नाव न वापरला देखील वापर करा, मोकळा आहे, कोणी फोटो काढू नका, लक्ष घ्या. लक्षात. मी सगळं देतो तुम्हाला, काही त्याच्यामध्ये हिडन काहीच नाही आहे. अवॉइड द वर्स्ट, म्हणजे ऑल प्रोसेस फूड.
मी तुम्हाला एकच विचारतो, भेंडीच्या भाजीची जाहिरात पाहिली आहे का? मेथीच्या भाजीची पाहिली आहे का? शेंगदाण्याची पाहिली आहे का? प्रोटीन पावडरची का? मला सांगा, ती जी काही प्रोटीन पावडर असते ती आणि शेंगदाणा, कशात प्रोटीन जास्त असतात? शेंगदाण्यात असतात. तुम्ही विकत काय घेता? तुमचे डॉक्टर काय लिहून देतात? लबाडी इथे असते, अज्ञान इथे असतं. उत्तर आम्ही चुकीच्या ठिकाणी शोधतो. प्रोटीन पावडरसाठी आम्ही पावडर लिहितो, बिस्किटं लिहितो. तुमच्याकडे ज्या कोणाकडे पावडर आणि बिस्किटं असतील तुम्ही नक्की उघडून पहा. आणि मी सांगतो, ते चूक असेल तर उद्या मला आवर्जून फोन करून 2-2 शिव्या द्या. एक लक्षात घ्या, ती प्रोटीन पावडर ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे असं तुम्हाला सांगितलं जातं, त्याच्यात प्रोटीन सोडून दुसरं काय असतं हे तुम्ही सांगा. आणि आम्ही तज्ज्ञ म्हणून डॉक्टर मंडळी खुर्चीवर बसून तुमच्याकडे 1000-500 रुपये घेऊन ते सांगतो की हे घ्या. प्रोटीन आहे ते बरोबर आहे, पण पूर्ण सत्य आहे का? आणि ते योग्य तरी आहे का? बरोबर. आणि प्रोटीन पावडर घेऊन कोणाची प्रोटीन डिफिशियन्सी कमी झाली आहे का? आणि डायबिटीज कंट्रोल तरी आलाय का? तुमच्या डायबिटीज कंट्रोल नसण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण प्रिस्क्राईब केलेली प्रोटीन पावडर आणि बिस्किट आहे. ते मी आत्ता न पाहता सांगतो. तुम्ही चेक करा, तुम्ही पहा. जी प्रोटीन पावडर तुम्हाला सांगितली जाते त्यात 25 ते 50% प्रोटीन असतात, हे मान्य आहे मला. कुठल्या स्वरूपात असतात? पावडर स्वरूपामध्ये असतात. आणि त्याच्यात राहिलेलं 75 किंवा 50% काय असतं, तर तिथे नो ॲडेड शुगर असं लिहिलेलं असतं. अरे पण कार्बन काय नाही ते नका सांगू, काय आहे ते सांगा ना. म्हणजे 50-75% काय असतं? तुम्हाला काय आयडिया आहे? ते कार्बोहायड्रेट म्हणून जे काय ते लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा मॅडम, जळगावकर मॅडम, शेखर सांगा तुम्ही मला, काय असतं हे सगळं? हा शुद्ध स्वरूपातला मैदा असतो, साबुदाण्याचं पीठ असतं, कॉर्नफ्लोअर असतं किंवा तत्सम काहीतरी पदार्थ असतो जो पांढऱ्या रंगाने असतो. आणि तो आरोग्यासाठी डायबिटीज नसताना देखील वाईट असतो. डायबिटीज असतं त्याहून वाईट असतो. आणि आम्ही प्रिस्क्राईब करतो कशासाठी? बरोबर आहे मॅडम, मी सांगतोय हे सगळं. प्रोटीन पावडर तुम्ही जे घेता त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सब्जेक्ट म्हणजे किंवा डेंजरस कंटेंट हे 50 ते 75% असतात. ज्याला डायबिटीस नाही त्याच्यासाठी एक वेळ चांगलं, शेंगदाण्याच्या नंतर. आलं लक्षात? तुम्ही बोंबलाचा वास तुम्हाला किती जणांना आवडतो मला माहीत नाही, नाहीतर माझं सगळ्यात चांगलं प्रोटीन हे बोंबील आहे. आलं लक्षात? बेस्ट प्रोटीन आहे. मी सायंटिफिकली हे प्रूव्ह करून देऊ शकतो. आम्ही सांगायला लाजतो कारण आमचा अभ्यास नसतो. डेअर टू बी वाईज. बरोबर ना? मला सांगा, 54% प्रोटीन, 400 रुपये किलो, ॲक्सेप्टेड, नो स्टोरेज कंडिशन रिक्वायर्ड, readily available all 12 months of a year. Tell me the comparative product in the market. सोशल ॲक्सेप्टेबल आहे. ज्यांना नसेल त्यांच्यासाठी पर्याय शोधा, पण ज्यांना ॲक्सेप्टेड आहे त्यांच्यासाठी तो हा पर्याय द्या तुम्ही. माझ्याकडे मागे मी एकदा माझ्या भाषणामध्ये पण एक गोष्ट सांगितली होती. माझ्याकडे काही कंपन्यांची माणसं एन्डोर्समेंटसाठी येतात डॉक्टरांकडे की तुम्ही सही द्या तुमचा फोटो आणि मग ते असलं म्हणजे ते तुम्हाला एवढे पैसे देतो, असं त्याचं साधारणतः स्वरूप असतं. मग त्यांनी सांगितलं, म्हणलं प्रोटीन जे काय पावडर तुम्ही आणता याची काय किंमत आहे तुमचं, म्हणजे तुमचं मार्केट लॉन्च जेव्हा करणार माझ्या एन्डोर्समेंटचं 8,000 रुपये किलो. असं काय त्याच्यामध्ये? म्हटलं काय सोनं बिनं घातलं काय, सुवर्ण भस्म काय तुमचं असतं ना आयुर्वेदिक? म्हटलं नाही म्हणलं तसं नाही. मग काय आहे म्हटलं, सांगायला पाहिजे तुम्ही मला. म्हटलं नाही प्रोटीन पावडर आहे. मग असं नाही म्हटलं. मग मी त्यांना एकच सांगितलं की तुमची प्रोटीन पावडर, त्याच्या शेजारी मी शेंगदाण्याचा कूट ठेवला आणि माझे 1/4 किलोचे बोंबील ठेवले. मला कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट द्या की तुमच्यातले जे न्यूट्रिएंट आहेत ज्याच्यासाठी मी पेशंटला एवढे पैसे मोजायला सांगायचे, शेंगदाण्यातले न्यूट्रिएंट आणि बोंबलामधले न्यूट्रिएंट, मला कम्पॅरेटिव्ह चार्ट द्या. तुमचं प्रॉडक्ट स्वस्त आणि जास्त असेल तर मला 1ही रुपया न देता मी एन्डोर्समेंट करायला तयार आहे. आणि एन्डोर्समेंट ऑफर मला तेव्हाच 1 लाख रुपयाची होती. नंतर काय त्यांनी काय कमिशन वगैरे दिलं 6 भाग सोडा. पण अशा तऱ्हेला आपण झालं होतं की वी फेल टू अंडरस्टँड द इश्यू, वी फेल टू आन्सर द इश्यू. लक्षात? अशा तऱ्हेने जेव्हा डॉक्टर लोक काम करतील तेव्हा मला वाटतं चांगलं होईल. म्हणजे अवॉइड द वर्स्ट प्रोसेस फूड इन ईच अँड एव्हरी फॉर्म, ऑल अँड एनी. म्हणून मी सांगितलं एनिथिंग दॅट इज पॅकेज, बॉटल, मार्केटेड, ॲडव्हर्टाइज आणि ब्रँडेड, ज्याच्यामध्ये बारकोड असतो, कंपनीचा शिक्का असतो, चकचकीत पॅकिंग असतं, हे फक्त कचरापेटीमध्ये टाकण्याच्या गुणवत्तेचीच सामान असतं. बरोबर? त्याच्यानंतर मिनिमाइज द प्रॉब्लेमॅटिक. मी अत्यंत जबाबदार विधान, याच्यातलं काही खोटं असेल तर कोणी मला कधीही विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून. बरोबर? नंतर मिनिमाइज द प्रॉब्लेमॅटिक. मग प्रॉब्लेम काय असतो या डायबिटीजच्या पेशंटचा? त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये लोअर किंवा इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स किंवा ग्लुकोज टॉलरन्स कमी झाला, म्हणजे साखर हँडल करण्याची क्षमता कमी झाली, ते तर कमी करा.
बरोबर ना. 2 चपातीची 1 चपाती सांगा, पोह्याच्या ऐवजी पनीर सांगा, लागलं तर समजा बुधवार रविवार असेल तर अंडी सांगा, मिक्स पॅटर्न द्या, जसं त्याचं सोशल स्टेटस असेल त्यानुसार द्या तुम्ही. 100% डायबिटीज कमी होतं. 100%. तुमचा किती वर्षाचा 40-50 वर्षाचा डायबिटीज असू द्या. चांदोसकर म्हणून एक महिला, ती पण यायला तयार होते, मी आज आणलं नाही उगाच त्यांना. 40 वर्ष डायबिटीज, 30 वर्ष इन्सुलिन, विदाउट इन्सुलिन मेंटेन इन ओनली 3 weeks आफ्टर द शेड्यूल. इतकं सोपं आहे. फक्त काय केलं की त्यांना सांगितलं होतं डॉक्टरांनी की सकाळी उठल्यानंतर चहाबरोबर 4 मारे बिस्किटं, संध्याकाळी 5 वाजता चहाबरोबर 4 मारे बिस्किटं. मी म्हटलं मॅडम तुम्ही सुशिक्षित आहात, 40 वर्ष डायबिटीज, 30 वर्ष इन्सुलिन तुम्ही घेता, तुमचं तरी शुगर कंट्रोल नाही आहे, मग तुम्ही एक प्रश्न डॉक्टरांना विचारा की मारी बिस्किटाचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आणि ग्लायसेमिक लोड किती. बरोबर ना. याच भाषेमध्ये आपण प्रिस्क्रिप्शन देतो ना मॅडम. मग आहे का हा? मग आम्ही का नाही सांगत की हे घेऊ नका, तिथे शेंगदाणे घ्या ना मुठभर. सांगता नाही येत आपल्याला. आपण मारे कुठले तरी बिस्किटं छापतो ना, छापलेले प्रिस्क्रिप्शन देत. शेंगदाणे योग्य की बिस्किटं योग्य? मारे बिस्किटं तुमच्या याच्यामधून कमी करा ना, म्हणजे उगाच मी कायदेशीर बाबतीमध्ये जात नाही, पण त्याचे सायंटिफिक जस्टिफिकेशन द्यायला मी तयार आहे. म्हणजे ईट द इसेन्शियल, म्हणजे अवॉइड द प्रॉब्लेम. म्हणजे तुमचे पिष्टमय पदार्थ, ज्याला कार्बोहायड्रेट म्हणतो, आणि मील फ्रिक्वेन्सी सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा खा. मेजर मील आणि 3 स्मॉल मील, असं डायबिटीजचं आत्ताचं वर्ल्ड रेकमेंडेशन आहे. बरोबर. वजन कमी करण्यासाठी पण हेच प्रिस्क्रिप्शन जातं आयुर्वेदातनं, होमिओपॅथीनं, ॲलोपॅथीतनं. बरोबर. चुकीचं असेल तर मला सांगा आत्ताच. अत्यंत अशास्त्रीय आहे. ईट ओनली व्हेन यू आर हंग्री. भूक लागली तर जेवा, आणि भूक नसेल तर जेवू नका, काय अडचण याच्यात. सो रिड्यूस द मील फ्रिक्वेन्सी. आणि ड्रग्स, बऱ्याचशा आम्ही अशी ड्रग देतो पेशंटला, आलो सांगतो नाही तू 10% वजन कर, तुझं डायबिटीज कमी होईल, हे सांगतो आम्ही. पण आम्ही औषधं अशी देतो की त्याचं वजन कमी झालंच नाही पाहिजे, खरं तर वाढलं पाहिजे. कॉमनेस्ट ड्रग यूज इज सल्फोनेलुरिया. द कॉमनेस्ट साईड इफेक्ट इज वेट गेन. बरोबर आहे ना. मग आम्ही असं औषधं अशी देतो की आमच्या टार्गेटच्या एक्झॅक्टली उलट्या दिशेला पेशंटला घेऊन जातील. मग आम्ही सल्फोनेलुरियाचा डोस जर कमी केला तर वजन सहज कमी होतं, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. सो दे मिनिमाइज द प्रॉब्लेमॅटिक अँड ईट द इसेन्शियल. बरोबर. डॉक्टरांच्या ज्ञानाविषयी मी पुढे बोलणारच आहे. तर इसेन्शियल ज्या गोष्टी असतात, मग तुम्ही मला सांगा पिष्टमय पदार्थ नाही खाल्ले तर कोणाला काय आजार झालेला एखादा पेशंट तुम्ही पाहिलेला आहे का? बरोबर ना. म्हणजे पिष्टमय पदार्थ हे नॉन इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, आणि आम्ही किती खायला सांगतो ते 60%. दिवसभरामध्ये 60% तुमच्या कॅलरीज ह्या पिष्टमय पदार्थातून आले पाहिजे. म्हणजे कॉम्प्लेक्स ग्रेन करा, म्हणजे काय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणा, ग्रेन्समधून. कशासाठी? दॅट इज युअर प्रॉब्लेम. बरोबर ना. मग ते तर कमी करा, आणि आम्ही 60% खायला सांगतो. मग वी नेवर, म्हणजे त्याला आर्ग्यू आपण काय हा प्रश्नच विचारला नाही कधी. आणि त्याच्यामुळे आपण ह्या सिच्युएशनमध्ये आलो आहोत की न्यूट्रिशनल हे असतं ईट द इसेन्शियलमध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स आर इसेन्शियल, आणि सेकंड कॅटेगरी इज फायबर. मग तुम्ही प्रोटीन, फॅट आणि फायबर खा, कार्बोहायड्रेट कमी करा, आणि ईट ॲज पर युअर हंगर. इतकं सिम्पल सोल्युशन आहे. बरोबर. आणि मग इन्शुअर द सपोर्ट. सांगितल्याने सगळ्या गोष्टी होतात असं नाही आहे, किंवा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात त्याने प्रॉब्लेम, याचं कणाची इनॅक्टिव्हिटी असते. मग त्याला व्यायाम करायला सांगा. व्यायामाची तर फार गंमत आहे. आहाराच्या पुढे व्यायामाला व्यायाम करता, करतो काय करता, अनुलोम विलोम. याला व्यायाम म्हणतात का? काय करता? अनुलोम विलोम भ्रमरी. आपल्याला हसायला येतं. दम लागणारा किंवा घाम येणारा व्यायाम करणे सोपं आहे. चालायला जा, चालत असेल तर पळायला जा, पळत असेल तर सूर्यनमस्कार करा, सूर्यनमस्कार जमत असेल, कधी गंमत वाटली तर जोर बैठका काढा, दोरीच्या उड्या मारा, गुडघे दुखतात, उड्या मारत नाही म्हणून दुखतात. बरं. त्याच्यानंतर पुढे येतो, आणि मग अलाव रिलॅक्सेशन्स. सगळे आपल्या गणपती असतो, श्रावण असतो, मार्गशीर्ष असतो, नवरात्र असते, सगळं असतंच ना. मग त्यावेळेस काय करायचं हे पण तुम्ही सांगा. चूज वाईजली. उपवासाला खिचडीच खाल्ली पाहिजे, वरईच खाल्ली पाहिजे, भगरच खाल्ली पाहिजे, असं काही बंधन आहे का? शेंगदाणे खोबरं चालत नाही का कुठल्या उपवासाला? चूज वाईजली, एवढं तुम्ही सांगू शकता. आणि समजा खाल्लं तर आपल्याकडे प्रस्ता आहे, प्रसाद म्हणून घ्यायची. जे खायचं नाही ते प्रसाद म्हणून घ्या तुम्ही. म्हणजे तुमच्या ज्या काही श्रद्धा असतील त्याचाही मान राखला जाईल, ज्याच्याकडे यजमान असेल त्यालाही बरं वाटेल. पण वाटीभर श्रीखंड किंवा ताटलीभर गुलाबजाम ही पद्धत नाही ना खाण्याची. बरोबर. म्हणजे अलाव द रिलॅक्सेशन फॉर द ऑकेजन्स, इव्हेंट्स अँड फेस्टिवल्स. हे नक्की आहे, कारण हा मानवी जीवन 21व्या शतकामध्ये आपण जगतो. आता याच्यातल्या अडचणी, आता हे सांगितलं आम्ही सगळं, हे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला काय अडचणी येतील त्याही मी पुढे सांगतो, किंवा मला काय येतात त्या. सगळेजण म्हणजे बहुसंख्य आता तुमच्यातले ज्यांना डायबिटीज नाही ती माणसं अशी म्हणतात
डॉक्टर आमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, आम्हाला डायबिटीस नाही, कंसामध्ये आम्ही काहीही खायला मोकळे, बरोबर ना, ही संकल्पना असते. मग ज्यांना डायबिटीस नाही त्या माणसांनी हे पाळायचं की नाही, असा माझा उलटा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी ते योग्य आहे का, किंबहुना त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे का, असं मी विचारतो आहे. त्यांच्यासाठी ते तितकंच आवश्यक आहे, कारण डायबिटीसचे रिपोर्ट नॉर्मल म्हणजे तुम्हाला डायबिटीस नाही, किंवा रिपोर्ट नॉर्मल म्हणजे तुम्ही निरोगी आहात हे डोक्यातनं काढून टाका. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची डायबिटीसची सुरुवात होते, त्याच्यानंतर तुमची शुगर ॲबनॉर्मल यायला किती वेळ जावा लागतो, त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणा, आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये. किती वेळ लागतो, म्हणजे समजा रात्री आपण मुगाचे दाणे भिजून कडधान्य भिजायला घातलं, थंडी असेल तर 18 तासांनी किंवा 24 तासांनी मोड येतात, उन्हाळा असेल तर सकाळीच मोड येतात ना थोडेफार, बरोबर ना. ह्या डायबिटीसचा मोड कधी येतो, बरोबर ना, हा अंकुरित कधी होतो तो कधी तुम्हाला, आणि त्याला किती दिवस लागतात. द प्रेझेंट एस्टिमेट सेज इट टेक्स अराउंड 10 years प्लस 15 years. आणि मला सांगायचा उद्देश असा आहे की या कालावधीमध्ये शुगर नॉर्मल असते, तुम्ही प्रयत्न केले तर 100% यश असतं. आपण सगळ्या जणांनी याच्यातलं सायन्स समजून घेतलं तर आपण सगळेजण डायबिटीसपासून वाचू शकतो, 1 रुपयाही खर्च न करता. कुठला खर्च आहे याच्यामध्ये, काय अडचण आहे, आम्ही समजूनच घेत नाही. आम्ही फक्त तो रिपोर्ट घेऊन फिरत असतो की माझा रिपोर्ट नॉर्मल आहे, मला काय पथ्याची गरज नाही, बरोबर ना. म्हणजे मी काही करायला किंवा व्यायामसारख्या गोष्ट न करायला देखील मोकळा आहे, बरोबर आहे. ॲक्ट ऑफ ओमिशन आणि ॲक्ट ऑफ कमिशन ही अत्यंत घातक समजूत आपण समाजामध्ये रूढ केलेली आहे की वी आर ट्रीटिंग रिपोर्ट्स नॉट द इंडिव्हिज्युअल. वी आर सपोज टू ॲड्रेस द प्रॉब्लेम ऑफ द इंडिव्हिज्युअल. हेल्दी लाईफस्टाईल इज रिक्वायर्ड अँड रिक्वायर्ड फॉर एव्हरीबडी अँड दॅट इज रिक्वायर्ड फॉर लाईफ. माझ्याकडे जे येणारे पेशंट आहेत त्यांना प्रिस्क्रिप्शन आहे, आणि ह्या सगळ्या समजुतीवर आता एक पुस्तक पण लिहायला घेतलं मी, बोले 300-400 पानं झालेत, तेवढ्या महिन्या 15 दिवसात ते पुस्तक मार्केटमध्ये येईल. की ह्या सगळ्या डायबिटीसचे पेशंटची शुगर नॉर्मल असताना तुम्हाला काय काय त्रास होतो. ही डायबिटीसचीच 2-4 पायऱ्या आहेत त्या, म्हणजे लगेच तुम्ही उडी मारून पहिल्या मजल्यावरती नाही जात. हे पहिल्या ज्या 20 पायऱ्या तुम्हाला वरती येण्यासाठी ज्या लागतात ना, त्या ह्या सगळ्या 20 पायऱ्या इथल्या आहेत त्या, की त्याच्यामध्ये तुमची शुगर नॉर्मल असते. आधीच सांगतो, लठ्ठपणा, तुमच्या पोटाची ढेरी, रक्तदाब आतून सांगतो, एकाच झाडाची दुसरी फांदी आहे. नंतर पित्त असणे, भूक लागणे, भूक न लागणे, मुख्य म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, हायपोगोनॅडिझम, पुरुषांमध्ये गायनोकॉमेस्ट्रिया, स्त्रियांमध्ये PCOD, चेहऱ्यावरची केस, ॲक्नी, गळून जाणे, अर्धशिशी, सांधेदुखी, चामखीळ आणि अॅकॅन्थोसिस नायग्रिका, हे लिस्ट एंडलेस आहे. आणि मग हे सगळं आम्ही सांगतो समजून, सगळं पेशंट घेऊन जातो, आणि मग अख्खा दुसऱ्या व्हिजिटला तो सगळ्या अडचणीचा पाडा आमच्यासमोर येतो. साहेब, पोट भरल्या, भात खाल्ल्याशिवाय पोटात भरल्यासारखं वाटत नाही, अर्ध्या भाकरीने पोट भरत नाही, बरोबर. हे सगळ्या लिहिलेत, म्हणजे तुम्ही सगळं करून पाहिलं तर तुमच्या येतील. की रोज रोज तेच नको वाटतं. आम्ही म्हटलं ना, चहातली साखर नका येऊ, मग चहा पिण्यात काय अर्थ आहे, मग चहा कशाला प्यायचा, साखरेसाठी चहा प्यायचा असं त्याचा अर्थ असतो, मला लक्षात. मी त्यांना मग म्हणतो, जगामध्ये जिथे जिथे चहा कॉफी पिली जाते तिथे किती वेळा आपण साखर किंवा ती लोक साखरेचा वापर करतात, उत्तर 0 आहे. भारताबाहेर फारशी लोक चहामध्ये साखरेचा आहे, विशेषतः चीन, जपानमध्ये तुम्ही जर गेलात तर साखर काय असतं हे जवळजवळ चहामध्ये माहितीच नाही आहे. आणि मग आपण खातो कधी वेळा, 3 वेळा तर वेळ झाली, म्हणजे म्हणतानाच लंच ब्रेक म्हणतो, लक्षात. म्हणजे भूक नसेल तरी त्यावेळेस खायचं. संध्याकाळी कोणीतरी कामावरून आलं, नवरा आला तरी बाई खाते, बाई आली तरी नवरा खातो, पोर आले शाळेत आले तरी आम्ही खातो, वास आला तरी खातो, पाऊस पडला तरी खातो, त्याला लक्षात. चांगलं झालंय म्हणून खातो, चव घेऊन पहा म्हणलं तरी खातो. सो देर आर रिझन्स फॉर इटिंग, वी मस्ट फॉलो हंगर. म्हणजे तेव्हा गमतीने नेहमी पेशंटला सांगत असतो की समजा तुम्ही माझ्याकडे आलात, इथून तुम्ही घरी जाताना समजा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरनं आलात, दिसणाऱ्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती तुम्ही पेट्रोल भरत जाणार आहात का, बरोबर ना. मग हे काय आहे, तीच अॅनॉलॉजी तुम्ही जर वापरली तर काम सोपं होतं. जर गाडीत मधलं पेट्रोल संपलं तर पेट्रोल भरा आहे, बरोबर आहे, आणि गाडीवर इंडिकेटर असतो की पेट्रोल कमी झालंय. तुम्हाला सगळ्यात मोठा इंडिकेटर आहे भूक, नसेल तर कशाला खाता आहे. असं म्हणतं काय, अर्धा लिटर पेट्रोल पंप चांगला दिसत, अर्धा लिटर पेट्रोल टाकून जाऊ, नाही म्हणत आपण. म्हणजे त्या 2-5 लाखाच्या गाडीचं, 5-25 लाखाच्या गाडीचं आपण इतकी काळजी घेतो, इतके मॅनर्स वापरतो, याची किंमत किती. आपण कचरापेटी केली, तोंड उघडत असतं, काहीतरी टाकत राहतं, बरोबर आहे ना. म्हणजे विशेषतः महिलांचा प्रश्न असा असतो की घरामध्ये असताना त्या नेहमी किचनमध्ये असतात आणि दे आर सराउंडेड बाय फूड, दे कंटिन्यू इटिंग.
कंटिन्यू टू इट. बरोबर आहे मी सांगतोय ते? बरोबर आहे. काय चुकत असेल तर सांगा मला. आणि मग प्रश्न असतो, सगळ्यात गमतीदार प्रश्न तो, उपवासाला काय खायचं? अरे म्हणलं उपवास आहे ना, खाऊ नका ना. उपवास आहे म्हणतो, काय खायचं हे पण विचारता. म्हणजे आपण इतका विरोधाभासाचं जीवन जगतो की म्हणजे आपण उलटा विचार केला तर आपल्यालाच हसू येतं. बरोबर. आणि मग याच्यामध्ये प्रश्न येतो की तुम्ही काय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची पहिली ओळ आहे, तुम्ही डायबिटीजचे पेशंट असाल तरी आणि नसाल तरी हे करा. तुम्हाला नक्की आरोग्याची अनुभूती येईल, अनुभव येईल. एक 3 महिने तुम्ही डॉक्टर कन्सेन सारखा मूर्ख माणूस आमच्यासमोर आला, तो बडबड करून गेला, त्याचं ऐकायचं म्हणून ऐका. आलं लक्षात? तुम्हाला 1 रुपया पण खर्च नाही. आणि यू विल नेव्हर कम बॅक टू दी अर्लियर शेड्यूल. एवढं मी तुम्हाला सांगतो. इफ यू एक्सपिरियन्स हेल्थ, तुम्ही आरोग्याची अनुभूतीच घेतलेली नाही आहे, आपल्याला उन्हाची मजाच माहीत नाही आहे. बरोबर आहे. मी ब्लाइंडली सांगतो, तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेले उद्या सगळेजण विटॅमिन डी तुमची लेवल चेक करा. ज्याचं विटॅमिन डी नॉर्मल, एकाचं जरी नॉर्मल असेल, सगळ्यांचे पैसे मी भरतो. सगळ्यांच्या लॅब रिपोर्टचे पैसे मी भरतो. एक रिपोर्ट मला नॉर्मल दाखवा. जे न्यूट्रिएंट्स भारतामध्ये 12 महिने आशीर्वाद स्वरूपात मिळत असतं ते देखील आम्ही घेत नाही. इतके नतद्रष्ट आपण झालेलो आहोत. सोपी गोष्ट नाही म्हणा. विटॅमिन डी शिवाय तुमची शुगर नॉर्मल येऊ शकतच नाही. लक्षात. आणि नुसतं उन्हात गेलो तर 25ने साखर कमी येते, 1ने HbA1c खाली येतं. फक्त काहीच नाही करायचं. नो चेंज अदर रिक्वायर्ड. फक्त उन्हामध्ये 1 तास जा. आम्ही आरोग्यापासून किती लांब गेलेलो आहोत. आणि आम्ही सूर्यप्रकाश इज इक्वल टू विटॅमिन डी हे इक्वेशन पण बाजारामध्ये आणलं की विटॅमिन डी नॉर्मल झालं मग आम्हाला सूर्यप्रकाशात जायची गरज नाही. बरोबर ना. सूर्यप्रकाश कशासाठी जायचं? विटॅमिन डीसाठी. घ्या पावडरी, घ्या गोळ्या, घ्या इंजेक्शन. बरोबर. डू यू मीन टू से दॅट विटॅमिन डी इज इक्वल टू सनलाईट? असं हो म्हटलं तर मी 100 पैकी 5 मार्क देईन. बरोबर. म्हणजे 95 मार्काला तुम्ही नापास झालेला. आपण सगळेजण, म्हणजे तुम्ही म्हणजे आपण सगळेजण, वी इक्वेटेड द हेल्थ इक्वल टू टॅबलेट. सनलाईट इज इक्वल टू विटॅमिन डी. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, विटॅमिन डी और इन्फ्रारेड रेज? तुमची स्लीप कशावरती ठरते? तुमचा मूड, तुमची इम्युनिटी, तुमचं विटॅमिन डी तुमच्या शुगरसाठी किती महत्त्वाचं आहे. आणि वेदर टेकिंग अ केमिकल फॉर्म ऑफ विटॅमिन डी ॲट अ प्लेस ऑफ बायोलॉजिकल फॉर्म ऑफ विटॅमिन डी, इज इट रिप्लेसेबल? यू वॉन्ट विटॅमिन डी इन अ फिजिओलॉजिकल फॉर्म, म्हणजे तुम्हाला फंक्शनल विटॅमिन डी पाहिजे. तुम्ही केमिकल विटॅमिन डी घेताय. ॲब्सोल्युटली नो कम्पॅरिझन. म्हणजे पितळ आणि सोनं दोन्ही पिवळे जरी असले तरी बाजारात मिळणाऱ्या विटॅमिन डीच्या पावडरला मी पितळेचा दर्जा देईल आणि सूर्यप्रकाशाला सोन्याचा दर्जा देईल. आम्ही जातच नाही. बरोबर. म्हणून सांगितले की तुम्हाला जरी डायबिटीज नसेल तरी तुम्ही याचं पालन करा. बरोबर. त्याच्यात आहारातला फार महत्त्वाचा मुद्दा असतो. चहारातले साखर, गुळ आणि बरोबर खाण्याला बिस्किटं आणि नाश्त्याचे पोहे बंद. 2 येतं जेवणात तळलेले सगळे पदार्थ आणि दुपारचे मुरमुरे. बरोबर ना. हलके असतात आपण म्हणतो. कोणी सांगा मुरमुऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे, इन्शुलिन रिस्पॉन्स किती आहे, बरोबर, ग्लायसेमिक लोड किती आहे, आणि इज इट ॲडवायजेबल फॉर डायबिटीज? ॲब्सोल्युटली नो नो नो. म्हणजे त्याचा म्हणजे मैद्यासारखाच ग्लायसेमिक इंडेक्स नियर 100 आहे. ग्लायसेमिक लोड इज 19 विच इज हायेस्ट. सॅटियायटी इंडेक्स इज लोएस्ट. कितीही मुरमुरे खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही. त्याला सॅटियायटी इंडेक्स म्हणतात. किती खाल्ल्याने पोट भरतं ते. या सगळ्या कम्पॅरेटिव्ह स्टँडर्ड जे आहे सायंटिफिक त्याच्यामध्ये मुरमुरेला 0 मार्क देता येतील. आणि आम्ही खातो. हलके आहेत. बरोबर ना. आपले आर्ग्युमेंट काय असते? आयुर्वेदाचे आर्ग्युमेंट काय असते? डॉक्टर लोक प्रिस्क्रिप्शनमध्ये काय सांगतात? बरोबर ना. चहाबरोबर हलके मुरमुरे खा. डायटिशियन सांगतात ना वजन कमी करण्यासाठी मुरमुरे खाऊन कोणाचाही डायबिटीज किंवा वजन कमी झालं तर मला भेटा. बरोबर ना. सांगा मला. तसं ते सकाळची मोदक असते. मध्यंतरी मी सुरुवातीला म्हणजे झाले असेल 5-6 वर्ष एक ओपन चॅलेंज दिलं होतं. मध पिऊन कोणाचं वजन कमी झालं असेल तर भेटा. जाण्याच्या खर्चाचे औषधं माझी तपासणी फुकट. आलं लक्षात. असं होणं शक्य नाही सर. हे सगळ्या गोष्टी बंद करा. आणि समजा तुम्हाला भजी खायची तुपातली तळून घ्या. त्याच्यावरती नंतर मी सांगेल. त्याच्यावरती वेगळं आर्टिकल मी लिहिलेलं आहे. आणि प्रोटीन पावडर, डायजेस्टिव्ह किंवा प्रोटीन जी काही बिस्किटं डॉक्टर देतात किंवा तुमच्या डोक्यामध्ये असेल कोणी यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, सगळी बंद करा.
समजा तुम्हाला डायजेस्टिव्ह आणि प्रोटीनची बिस्किट खायची, शेंगदाणे घ्या, खोबरं घ्या, काजू घ्या, बदाम घ्या, पिस्ता घ्या, याच्यामध्ये बायोलॉजिकली अवेलेबल फॉर्ममध्ये चांगली प्रोटीन्स मिळतात. नाहीतर स्वस्तात म्हणजे 2 अंडी घ्या. बरोबर. त्यासाठी याच्यासाठी बाकीच्या गोष्टी घ्या म्हणून पर्याय दिलेले आहेत. आणि एवढ्याने काय होतंय, घे 2 गुलाबजामुन, काय होतंय, एवढ्याने काय होतंय टाळा. बरोबर. त्याच्यावरती पुढे मानसिकतेवरती मिळणार आहे. चालण्याबरोबर थोडं पळायला लागा किंवा व्यायामाची तीव्रता वाढवा. सूर्यप्रकाश हा अत्यावश्यक आहे, लक्षात घ्या. अत्यावश्यक आहे आरोग्यासाठी. राईट. म्हणजे मी 1 दिवसाच्या बाळापासून सांगतोय, 1 दिवसाच्या बाळापासून सांगतोय. हे लक्षात घ्या की तुम्ही कुठलाही हेल्थ शेड्यूल घ्या तुमचं ॲट एनी टाईम ऑफ द डे ऑर हे, तर तुम्हाला सूर्यप्रकाश हा आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. आणि सूर्यप्रकाश म्हणजे कपड्यावरचा नाही, कातडीवरती पडलेलं ऊन. हे आत्ताच सांगतोय. नाहीतर आम्ही शाल घेऊन सकाळी फिरायला जातो ना, आम्ही उन्हामध्ये जातो, मोकळ्या सकाळच्या उन्हामध्ये कोवळ्या उन्हात जातो. हा तद्दन बावळटपणा आहे. हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टवरती तुम्ही किती वेळ उन्हामध्ये असता याच्यावरती तुमचं सूर्यप्रकाशाचं रेटिंग ठरेल. माझ्या मते असं हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टवरती तुम्ही असाल तर 1 तास तुम्हाला सूर्यप्रकाश हा आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातलं आहे अलीकडच्या याच्यामध्ये मोबाईल. बरोबर ना. म्हणजे सगळ्यात मोठा हेल्थ डिस्ट्रॉयड तुमचा जो कोण असेल तर आज मोबाईल 1 नंबरला जाईल. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही माणसांची बोलणं थांबवलं, व्यायाम थांबवला, झोप बिघडवलेली, जेवणाकडे लक्ष नाही, कामाकडे कशाचंच लक्ष नाही. यू स्टॉप थिंकिंग. तर मोबाईल आणि झोपेचं नियोजन पाहिजे. आणि साधारणतः झोपेच्या आधी 3 तास मोबाईल बंद पाहिजे. म्हणजे एनी स्क्रीन, व्हाईट अँड ब्लू लाईट बेसिकली, हे झोपेच्या आधी 3 तास बंद पाहिजे. एखाद्याचं बिझनेस कमिटमेंट असेल तर गोष्ट वेगळी, फोन ऐकण्याची आणि करण्याची त्याच्यामध्ये समाविष्ट नाही. पण तुम्ही जो पाहता व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा काय जे XYZ सोशल मीडिया जे असतं त्याचा अतिरेक हा म्हणजे सगळ्यात मोठा हेल्थ डिस्ट्रॉयर आहे. लक्षात. माझं एक मोठं डिॲडिक्शन सेंटर आळे फाट्याला, 200 बेडचं, फुल आहे. लक्षात. पण त्याच्यामध्ये मोबाईल ॲडिक्शनचे पेशंट आहेत ॲडमिट. दारू, कोकेन, तंबाखू, बिड्या हे नाही म्हणत आहे मी, ते तर आहेतच. एक स्पेशल वॉर्ड आहे मोबाईल ॲडिक्शनचा. मोबाईल आणि किती तास मोबाईल पाहतात पोरं जे ॲडिक्शन असतात? 14 ते 16 तास. आपणही फार लांब नाही आहे. बापरे म्हणण्यात सारखी परिस्थिती आहेच आहे आपली. ते ॲडमिट आहे त्यांची ती गोष्ट सोडून द्या, लक्षात. आणि मोस्ट डिफिकल्ट, मोस्ट रेजिस्टंट टू मॅनेजमेंट हे चिकार सायकोलॉजी थेरपीज आमच्या, म्हणजे माझ्याकडे सायकोलॉजीचा मोठा जथाच आहे म्हणजे एकदम, लक्षात. ते सगळे त्याच्यावरती तुटून पडलेले असतात. आणि इट इज व्हेरी रेजिस्टंट टू मॅनेजमेंट. बेस्ट वे इज टू अवॉइड इट. बरोबर. यूज ॲज अँड वेन नेसेसरी. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण सोशल मीडिया जो पाहतो किंवा बातम्या जे पाहतो, TV जे पाहतो किंवा प्रिंट मीडिया जे पाहतो, त्याच्यामध्ये ज्याची जाहिरात असेल ना ते करू नका, एवढं मी सांगतो. हे नक्की तुमच्या आरोग्यासाठी म्हणजे काहीतरी विकण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय सत्याचा अंश 0 आहे. कशाची जाहिरात असू द्या, आरोग्यविषयक, डायबिटीस, म्हणजे याचा काढा त्याचा अर्कन, हे भिजवान त्याच्यात घालान, ते उकळान, तसं करा, या पावडरीबरोबर घ्या, सकाळी उठल्यानंतर घ्या, रात्री झोपताना घ्या, अशा तरी असंख्य. मी मागे एकदा लिस्ट काढली होती याच्यावरती सोशल मीडियावरती, 220 विविध पद्धतीचे त्याच्यामध्ये उपचार सांगितलेले आहेत. आता हे सगळं करताना एक प्रश्न होता की समजा तुम्हाला पिष्टमय पदार्थ कमी करायचेत, बरोबर ना. मग तुम्ही काय खायचं? आम्ही सांगतो की अंडी खा. आणि मग लगेच आमचा सोमवार, गुरुवार, शनिवार तर मध्येच येतो. श्रावण त्याच्यात परत असा मोठा ब्लँक पिरियड असतो, म्हणजे त्याला मेडन ओव्हर म्हणतो आम्ही, तसं ते मार्गशीर्ष पुढं एक मेडन ओव्हर असतो. आणि मग ज्यांना आम्ही मांसाहार सांगतो, मांसाहार चांगलं की वाईट याच्यावरती वेगळं एखादं 1-2 तासाचं लेक्चर दिलं तर मला बरं पडेल. पण तरी सांगतो की मांसाहाराची उपयुक्तता हा त्याच्यामध्ये शाकाहार आणि मांसाहार हे घटक आहेत. मग तुमच्या सर्वायवल, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे बेसिक फंक्शन आहेत माणसाचे किंवा कुठल्याही प्राण्याच्या जीवाची. मग त्याच्यामध्ये आवश्यक असणारे कुठले घटक शाकाहारात असतात आणि कुठले घटक नसतात, कुठले घटक मांसाहारात असतात आणि कुठले घटक नसतात, याचा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आपल्याला जे आवश्यक असतं ते प्रोटीन. प्रोटीन म्हणजे आपण निश्चित प्रोटीन म्हणजे अमायनो ॲसिड नाही, त्याच्यातले इसेन्शियल अमायनो ॲसिड, त्याची डायजेस्टिबिलिटी, त्याची बायो अवेलेबिलिटी, त्याची युजेबिलिटी, त्याची ऑक्सिडेटिव्ह प्रायोरिटी, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर शाकाहाराला 100 पैकी 35 मार्क मी देईल. माझ्यासमोर बसलेले बहुसंख्य लोक शाकाहारी आहेत. शेखरचं माझं त्याच्यावरनं बऱ्याचदा भांडणं झालेली आहेत.
पण शाकाहार हा आरोग्यासाठी उपयुक्त आहे असं माझं शास्त्रीय अभ्यासानंतरचं मत आहे. मीही वारकरी घरातला माणूस आहे. माझ्या घरात शाकाहाराची परंपरा होती. मी 2009 ते 2011पर्यंत व्हेजिटेरियन आणि 2011 ते 2013 व्हेगन होतो. हे सगळे प्रयोग स्वतःवरती करून पाहिलेले आहेत. आणि जेव्हा मी व्हेगन होतो तेव्हा बेडवरती आडवा होतो. जे मी म्हटलं ना 4 महिने बेडवरती मी पडून भागण्यामधून नसेल तेव्हा मी व्हेगन होतो. बरोबर. तर शाकाहारात असलेले घटक म्हणजे शाकाहारात नसलेले घटक जे आहेत त्याच्यामध्ये B12 आहे. मग कोणतरी म्हणते त्याच्यात फॉर्टिफाईड आहे, म्हणजे फॉर्टिफाईड करावं लागतं, याचा अर्थ याच्यामध्ये ते नसतं. म्हणजे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, आयर्न. आपण नेहमी आयर्न म्हणून ते पालकचा फोटो असतो बरं का. पालकमध्ये आयर्न आहे ना आयर्न आहे. किती असतं त्याची डायजेस्टेबिलिटी किती असते, कुठल्या स्वरूपामध्ये असतं, त्याचं युटिलायझेशन किती होतं, लेस दॅन 2%. नसतं असं म्हणणं नाही. मग जर निश्चित आयर्न कंटेंट हा जर आपण भाग घेतला तर लोखंडाचे खिळे चोखत बसल्याने काय बिघडलं असा माझा वैद्यकीय प्रश्न आहे. बरोबर की नाही. समजा आहे असंच आपण म्हटलं ना, आहे म्हणजे आम्हाला मिळतंय म्हटलं आणि ते योग्य आहे असं जर म्हटलं, लोखंडाचे खिळे चगळत बसा. बरोबर ना. हे अत्यंत अशास्त्रीय किंवा अपूर्ण स्टेटमेंट आहे की तुम्हाला आयर्न लागतं ते हिम स्वरूपामध्ये आयर्न लागतं आणि ते शाकाहारात कुठेही नसतं. दूध आणि अंड्यामध्ये देखील नसतं. म्हणजे ज्याच्यामध्ये सेल्युलर फूड म्हणतात नॉन व्हेजिटेरियनमधलं, म्हणजे मटन, चिकन आणि मासे या 3मध्येच हिम स्वरूपामध्ये आयर्न असतं. दॅट इज रेडिली बायो अवेलेबल. तुम्ही खा असं माझं म्हणणं नाही, समजून तरी घ्या आधी. मग काय खायचं हा भाग आपण नंतर त्याच्याकडे जाऊ. लक्षात. हिम आयर्न तुम्हाला लागतं. झिंक त्याच्यामध्ये असतं, पण झिंक ॲब्सॉर्ब होतं का. कॅल्शियम त्याच्यामध्ये असतं, कॅल्शियम ॲब्सॉर्ब होतं का, कुठल्या स्वरूपामध्ये असतं, किती असतं. त्याच्यासाठी समजा तुम्हाला पालकच्या भाजीमधून आयर्न तुम्हाला पाहिजे तेवढं घ्यायचं ठरलं, किती पालक खावी लागेल. 2.5 किलो रोज. 2.5 किलो रोज. कुठलंही शास्त्रीय तुम्ही पुस्तक उघडून पहा, तेवढं तुम्ही खाऊच शकत नाही. दिस इज इम्पॉसिबल. आणि तेवढं खाल्ल्यानंतर दुसरं काही खाणार आहे की नाही आणि मग तुमचं आरोग्य टिकेल की नाही. तर हे नसलेले घटक जे आहेत त्यातला ओमेगा 3 हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्याकडे मी आवर्जून येणार आहे. आणि ज्या स्त्रिया तुमच्या घरामध्ये गरोदर असतील, बाळाला दूध पाजत असतील, हात जोडून विनंती आहे त्यांना कमीत कमी अंडी तरी द्या. रोज 6 अंडी द्या. त्या बाळाला ओमेगा 3चा सप्लाय सगळ्यांना माहिती आहे. बाळाच्या बिंदूची डेव्हलपमेंट कधी होते सांगा मला. गरोदरपणातल्या 7व्या महिन्यापासून वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत. बरोबर. त्याला ओमेगा 3चा सप्लाय कुठून जातो. ब्रेन डेव्हलपमेंट इज डिपेंडंट ओनली ऑन ओमेगा 3. कुठून जाणार त्याला ओमेगा 3. आईच्या मेंदूतले ओमेगा 3 डिझॉल्व्ह होऊन दुधावाटे बाळाला जातात. आईच्या आरोग्याचं काय. तिचं आरोग्य टिकलं तर बाळाचं त्या दुधामध्ये चांगले सत्व मिळतील आणि त्याच्यानुसार बाळ चांगलं डेव्हलप होईल. शक्य झालं तर मासेच द्या. समजा नसेल तर निदान कमीत कमी अंडी तरी द्या. आवर्जून सांगतो. मग त्याच्यामध्ये ते ओमेगा 3चे कॅप्सूल मिळतात आणि या म्हणते नका मला सांगू. मग पुन्हा आपण ते बायोलॉजिकल पॅरामीटर इक्वल टू केमिकल पॅरामीटर असं आपण घेतो. तर लक्षात. तुम्ही सगळेजण मासे न खाणारे आहेत हेही मला जाणीव आहे. बहुसंख्य म्हणजे काही जण असतील नाही असं नाही. पण तरी मी शास्त्रीय नेकेड सायन्स सांगणार तुम्हाला. त्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. दुसरा एक मुद्दा त्याच्यासाठी जो फारसा प्रचलित नाही, म्हणजे समुद्र म्हणजे ओमेगा 3 तयार निसर्गामध्ये तयार कुठं होतं. मासे तयार करतात नाही. माशांमध्ये येतं कुठून तर समुद्रामध्ये जे शैवाल असतं अल्गी त्या ते तयार करतात. अख्ख्या जगामध्ये ओमेगा 3 तयार करणारं तेवढं एकच वस्तू आहे की जे ओमेगा 3 म्हणजे तुम्हाला आवश्यक असतात DHA आणि EPA ह्या त्या अल्गी तयार करतात. मग ते अल्गे मासे खातात म्हणून ते माशांमध्ये येतात आणि ते आपण खायचे असतात म्हणजे म्हणून ते आपल्यामध्ये येतात. काही नाही तर अल्गी ऑइल तरी घ्या. जे शाकाहारी आहेत ज्यांना काही रिलिजियस कमिटमेंट आहे नक्कीच गरोदर स्त्रीला खरं तर पहिल्या दिवसापासून सुरुवात करा. नाहीतर 7व्या महिन्यानंतर त्याच्या पुढे उशीर करू नका. आणि कमीत कमी बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत बाळाला देखील द्या. त्याचा IQ नक्की 10ने वाढलेला असेल. 12वीचे CETचे मार्क नक्की 10 वाढतील त्याचे. बिकॉज द फंक्शन अँड द स्ट्रक्चर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम स्पेशली द ब्रेन इज डिपेंडंट ओनली ऑन ओमेगा 3 फॅटी ॲसिड विच आर नॉट देअर इन प्लांट किंगडम. कुठेही शाकाहारामध्ये ते नाही आहेत. उगाच कोणीतरी आलसी किंवा जवस मला सांगू नका. त्याच्यामध्ये असलेलं ओमेगा 3 असतं हे बरोबर आहे, पण ते आपल्याला आवश्यक नसतं हे त्याहून बरोबर आहे. आणि त्याचं कन्व्हर्जन DHA आणि EPA मध्ये होत नाही. वैज्ञानिक सत्य आहे. फारसं होत नाही म्हणजे 2-5% होतं नाही असं नाही. त्याच्यानंतर जे खालचे 5-6 गोष्टी लिहिल्यात टॉरिन, क्रिएटिन, कार्निटिन, कार्नोसिन आणि ॲन्सेरिन आणि कोकिटन या शाकाहारामध्ये नसतात. जीवनासाठी आवश्यक पण नाही आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला शरीराकडून आरोग्यासाठी किती मार्क अपेक्षित आहेत. 35, 70 की 95.
किती मार्क पाहिजेत? मग हे तुम्हाला आवश्यक आहे. इफ यू वॉन्ट गुड फिजिकल परफॉर्मन्स, गुड मेंटल हेल्थ, गुड हार्ट हेल्थ, टेल मी द रिप्लेसमेंट. टेल मी द रिप्लेसमेंट. यू स्टडी अँड लेट मी नो. तुम्ही कोणी अभ्यास करून मला सांगा. विदाउट दॅट कॅन यू मेंट एक्सलंट. म्हणजे एक्सलंट, ऑप्टिमम आणि मिनिमम. तुम्हाला जे सांगितलं जातं ते मिनिमम सांगितलं, म्हणजे 35 मार्काचा पासिंग हे मिनिमम आहे. त्यांनी नाही घेतल्याने तुमचा फरक नाही म्हणतो. तुम्ही आमच्या घरामध्ये कोण नाही खात, आमचं कुठं काय बिघडलं, बरोबर? हीच आर्ग्युमेंट असते ना. हे मिनिमम आहे. ऑप्टिमम आणि एक्सलंट. तुम्हाला एक्सलंट पाहिजे असेल, सगळे खेळाडू याच्यावरती आहेत, सगळेचे सगळे. ऑल लिडिंग सेंटर्स इन द वर्ल्ड फॉर स्पोर्ट्स म्हणजे ॲथलेटिक जे असतात ते त्याच्यावर. तुम्हाला पाहिजेच ना. मेंटल हेल्थ पाहिजे. डिमेन्शियाचे पेशंट असतात, सगळ्यांना 60 नंतर विसरायला होतं आपण म्हणतो ना. कशामुळे? दीज आर ऑल न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज. आजच मी एक आरोग्य जागर नावाचा एक फेसबुक पेज मी जे चालवतो, आजच जागतिक दर्जाचा एक शोध त्याच्यामध्ये टाकलेला आहे की आम्हाला काय माहिती आहे की ब्रेन सेल्स डेव्हलप होत नाहीत, बरोबर? हे वैज्ञानिक सत्य आहे. हे खोटं आहे, आजच सिद्ध झालं. आज सकाळची मी न्यूज टाकली त्याच्यामध्ये. वैद्यकीय संशोधनाचं वर्ल्ड नेचरमध्ये पब्लिश झालेलं, म्हणजे जगातलं सगळ्यात चांगलं जर्नल जे आहे त्याच्यामध्ये पब्लिश झालेलं संशोधन आहे की ब्रेन कॅन ग्रो टिल द एज ऑफ 83 न्यू सेल्स, न्यू न्यूरॉन्स, बरोबर आहे? मग आपण त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, नुसार बदललं पाहिजे. मग ते ब्रेन सेल्स कशा वाढतात, मग डिमेन्शिया कसा ट्रीट करायचा, हे न्यू हॉरिझॉन आता ओपन होत आहे की आतापर्यंत माझं मोठं डिमेन्शिया सेंटर आहे सर, 70 बेडचं, आलं लक्षात. मग तिथे आम्ही सगळ्यांना 6 अंडी रोज हा माझा स्टँडर्ड आहार आहे, सगळ्यांना, सगळ्या पेशंटला. आणि दे डू वेल. अदरवाईज असं कुठले औषध नाही की त्यांची डिमेन्शिया कमी होऊ शकेल किंवा प्रोग्रेशन जरी थांबू शकेल, बरोबर? मग हे खालचे ते टॉरिन, क्रिएटिन, कार्निटिन, कार्नोसिन, कोक्युटिन आणि अन्सेरिन हे जे एलिमेंट आहेत हे फक्त मांसाहारामध्ये असतात. दे मे नॉट बी इसेन्शियल फॉर सर्वायवल, दे मे नॉट बी इसेन्शियल फॉर रिप्रोडक्शन, बट फॉर फिजिकल अँड मेंटल एंड्युरन्स इन अ लेटर पार्ट ऑफ युअर लाईफ दे आर इसेन्शियल, बरोबर? आणि मग मांसाहारामध्ये नसलेले घटक, नुसतं शाकाहारामध्ये नसलेले घटक, तसे मांसाहारामध्ये नसलेले घटक पण आपण शोधूयात. त्याच्यामध्ये 1 नंबरला येतो फायबर. 1 नंबरला येतो फायबर. बिकॉज तुमचं इंटेस्टिनल हेल्थ ही त्याच्यावरती अवलंबून असते. तुमचे मग गट मायक्रोबॅक्टेरिया त्याच्यावरती असतात. मग व्हिटॅमिन सी असतं, फायबर असतं, फायटोन्यूट्रियन्स असतात, लिग्नान्स वगैरे थोडं सायंटिफिक आहे. पण व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हे अँटीऑक्सिडंट म्हणून आपण वापरतो. आणि कॉम्प्लेक्स कार्ब आणि रेसिस्टंट स्टार्च ह्या 2 गोष्टी ज्या असतात त्याची आपल्याला अजिबात गरज नसते. त्यालाच तुम्ही धान्य कडधान्य म्हणता, बरोबर? आणि मग त्याच्यासाठी काल इव्होल्युशन बायोलॉजी किंवा उत्क्रांतीवादाचे जे सिद्धांत आहे त्याच्यानुसार ह्युमन्स आर ऑमनिव्हरस, म्हणजे कार्निव्हर किंवा हार्बिव्हर हा भाग नाही, ऑमनिव्हर. वी नीड बोथ फॉर ऑप्टिमम सर्वायवल अँड परफॉर्मन्स. आता हे झालं आहाराविषयी जे सांगितलं ते. याच्याविषयी कोणाला शंका आहाराविषयी जर असेल तर आत्ताच मी इथे क्लिअर करून पुढे जातो. म्हणजे मांसाहाराविषयी विशेषतः सगळ्यांचे निगेटिव्ह सेंटिमेंट असतात. आत्तापर्यंत आम्ही शाकाहार हाच योग्य आहे आणि आरोग्यदायी आहे आणि या आहे तेव्हा असं सांगत आलेलो आहे. शास्त्रीय सिद्धांत एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहेत. आणि याच्यामध्ये काही कोणाला खोटं वाटत असेल, अतिशयोक्ती वाचत असेल तर मला नक्की सांगा. आत्ताही मी शास्त्रीय म्हणजे त्याचं समर्थन म्हणजे संदर्भ द्यायला तयार आहे. आणि मग हे जेव्हा व्यक्तिगत याच्यामधून हे होतं तेव्हा समाज असतो तो डायबिटीज रिव्हर्सलच्या एकदम विरोधात असतो. आपलं सामाजिक वर्तन जे असतं तर डायबिटीज होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून आपण जगामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज वाईज डायबिटीजचे पेशंट भारतामध्ये असतात, कारण आपलं सामाजिक वर्तन तसं आहे. का रे, त्याने काय होतंय, बरोबर ना? फार छान झालंय. म्हणजे घरातले सगळे संवाद जे असतात, आग्रहाचं निमंत्रण आले तर खाऊन जाणं, असं कसं आम्हाला वाईट वाटेल, किंवा न खाता उपाशी गेला तर काय होईल, आजचा दिवस डाएट विसर, हेच आपण असं सांगतो ना. घरामध्ये चर्चा केले, दिवाळीचा दिवस आहे, काय XYZ आहे ते. आणि कार्ब लोडेड आणि कार्ब सेंट्रिक अशी आपली सोसायटी आहे. म्हणून आम्ही त्याचं सांगतो की काय करायचं आपण, बरोबर? आता समजा मी आलो आणि शेखर मला म्हणलं नाही उपीट तरी खा. काय आहे उपीट म्हणजे? त्यांनी खाल्लं नाही खाल्लं, बरं झालं. काय आहे ते सांगतो की प्रोसेस फूड आणि व्यसन याला मान्यता आणि प्रतिष्ठा देणं थांबवा. आपण मान्यता दिलीच, प्रतिष्ठा देखील दिली, बक्षीस म्हणून दिलं, वाढदिवसाला ठेवलं, लग्नामध्ये वाटलं, साखरपुड्याला वाटलं, बरोबर? 1 सोडून 2 स्वीट केल्या, 2च्या 4 स्वीट्स केल्या, म्हणजे प्रतिष्ठा दिली, आपण त्याला मान्यता दिली. आणि सणावाराला सेंट्रल स्टेज गणपतीच्या शेजारी त्याला बसवलं, बरोबर ना? म्हणून आपण या परिस्थितीला आहोत. आणि घरामध्ये त्यासाठी मी सांगत असतो की याला प्रतिष्ठा आणि मान्यता देणं थांबवा.
काही कुठेतरी नाही म्हणायला शिका. मला एक मोठं शिक्षकांचं सेमिनार होतं तिथे, म्हणजे काय त्यांचं वार्षिक संमेलन होतं. 5,000-10,000 शिक्षक होते आणि मग मला बोलवलं की शाळेच्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं आरोग्य कसं सांभाळायचं. मग मी त्यांना म्हटलं सर हेच आपण जे करतो ते चुका आपण दुरुस्त करू. ते म्हणाले कसं काय करणार आम्ही, ती पोरग वर्गात 50 पोरं असतात, त्याची रोज एक चॉकलेट, शाळेमध्ये 500 पोरं असतात, कोणाचा वाढदिवस असतो, मग मित्राला 1 आणि शिक्षकांना 2 चॉकलेट अशी वाटपाची पद्धत आमच्याकडे आहे. मग आम्ही चॉकलेट नाही घेतलं त्या मुलाला काय वाटेल. म्हटलं काय वाटेल त्याला काय वाटेल हे म्हटलं. मग त्याच्यावरती संस्कार करण्याची, त्याला शिस्त लावण्याची, वळण लावण्याची, सवय लावण्याची जबाबदारी कोणाची. एक. आणि तुम्ही काय करू शकता, त्यांना वाईट वाटेल हे जरी समजा आपण लक्षात घेतलं, तुम्ही नाही म्हणा ना, मला नको चॉकलेट नाही म्हणे, ते मुलाला वाईट वाटेल. त्या मुलाला वाईट वाटले की तुम्हाला वाईट वाटेल, हा भाग नंतर जा. मग काय होईल म्हणजे त्यांनी काय फरक पडणार आहे असा त्यांचा प्रश्न होता. की समजा आम्ही नाही घेतलं, शिक्षकांनी शाळेतले 25 शिक्षक आणि 500 विद्यार्थी, समजा आम्ही नाही घेतल्याने काय फरक पडणार आहे. म्हटलं 500 पोरं जेव्हा तुम्हाला चॉकलेट देतात आणि सगळे शाळेतले 25 शिक्षक जेव्हा नाही म्हणतात किंवा हो म्हणतात, तेव्हा काय होतं म्हटलं, चॉकलेट चांगलं आहे, बक्षीस आहे, वाढदिवसाला देतात, शिक्षक पण घेतात आणि हॅपी बर्थडे म्हणतात, दिस इज गुड. हा मेसेज त्या मुलाला जातो की नाही म्हटलं. मग हा मेसेज जर तुम्हाला रिव्हर्स करायचा असेल, यू स्टॉप ॲक्सेप्टिंग. कुठला तरी मुलगा विचारेल सर माझा वाढदिवस आहे, मी चॉकलेट आणलं, तुम्ही नाही घेतलं, मला वाईट वाटलं. मग तुम्ही त्याला सांगा की नाही चॉकलेट वाटणं वाईट आहे. मग तो विचारेल, मग काय द्यायचं, शेंगदाणे सांगायला तुम्हाला काय अडचण आहे. तुम्हाला सांगतो मित्र, मी एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. माझ्याकडे साधारणतः 250 शिक्षक आहेत. माझ्या संस्थेमध्ये वाढदिवसाला केक कापायला, चॉकलेट वाटायला, कोल्ड्रिंक प्यायला बंदी आहे आणि गेली 25 वर्ष मी संस्थेचा अध्यक्ष आहे. असा कुठलाही कार्यक्रम असेल तर मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून देखील कार्यक्रमाला जात नाही. बरोबर. आपण प्रतिष्ठा द्यायला थांबवलं पाहिजे. आपण नाही तर कोण करणार. आपणच आजोबा त्या पोराच्या हातात जर चॉकलेट देणार असो तर चॉकलेट वाईट आहे सांगणार कोण त्याला. आपली जबाबदारी नाही का. त्या मुलाला मेसेज काय जातो, आपण त्याला शेंगदाणे द्या, 2 दिवस रडेल पोरगं. बरोबर. मला 3 नातवंड आहेत, एकत्र राहतो आम्ही सगळे. मी नाही देत कधी. ती पोरं माझ्याकडे सारखे नातवंड रडत येतं. बाबा ते मित्र, ते आमचे मित्र चिडवतात. काय चिडवतात, तुमच्या घरी पोळी भाजीच असते, तुमच्या घरी चॉकलेटच नसतं, आईस्क्रीमच नसतं. बरोबर आहे ना. आमची पोरं नातवंड त्यांच्या घरात गेली की सगळे फ्रीज उघडतात पहिले, त्यांच्याकडे चॉकलेट खातात. मुलं असू द्या, म्हणजे त्यांची तक्रार नाही, माझी तक्रार नाही. पण यू मस्ट स्टॉप एन्डॉर्सिंग. तुम्ही रेकमेंडेशन देऊ नका, स्टेटस त्याला नक्की देऊ नका. हे आणि आपण सगळेजण करू शकतो. म्हणून त्याच्यामध्ये मी सगळ्यात लाईन आहे की डायबिटीस हा व्यक्तीचा आजार नाही. वाय वी फेल, बिकॉज वी ॲडवाइज अन इंडिव्हिज्युअल. हा कौटुंबिक आजार आहे, सामाजिक आजार आहे, सार्वजनिक आजार आहे. जोपर्यंत आपण त्याच्याकडे एक सार्वजनिक आजार म्हणून पाहत नाही तोपर्यंत कधीही त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. तुम्ही कुठल्याही पेशंटला काहीही सांगा, जोपर्यंत त्याची फॅमिली त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करत नाही तोपर्यंत तो कधीही तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचं पालन करू शकत नाही. मग घरातली सगळी माणसं जर चहा बिस्किटं घेत असतील, तो एक पेशंट बिन बिस्किटचा राहील का. आणि राहिला तर किती दिवस राहील. आणि ज्यांना डायबिटीज नाही त्यांनी बिस्किटं खाणं योग्य आहे का. मग त्यांनी नाही खाल्ली तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकत्रित केली तर एव्हरीबडी नीड टू फॉलो. ऑकेजनल होऊ द्या, नाही असं नाही म्हणत मी अगदी, पण रेग्युलरली दिवसातून 2 वेळेला ॲज अ सेलिब्रेशन म्हणून, हे अत्यंत चूक आहे. म्हणून डायबिटीस हा वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आजार हे लक्षात घ्या, विशेषतः डॉक्टरांनी. आम्ही सांगताना एका पेशंटला सांगतो माझ्याकडं फॅमिली काउन्सिलिंग ही पद्धत आहे. मी नेहमी बायको नवरा असेल तर म्हणतो 1 और 1 फ्री आज, नेहमी सांगत असतो. म्हणजे बायकोला जे सांगितले ते नवऱ्याने करा, का बायको जाडेपणासाठी ते नवरा डायबिटीससाठी असतो. बरोबर. आज याच्यातच एक शेवटची लाईन ज्याची छापलेली नाही ती मी तुम्हाला सांगतो. डायबिटीस म्हणजे वजन कमी होण्यासाठी, डायबिटीससाठी, ब्लड प्रेशरसाठी किंवा PCODसाठी वेगळं डाएट नाही. हे सगळं एकाच झाडाच्या फांद्या आहेत. या सगळ्यासाठी डाएट फंडामेंटल एकच असतात. त्यामुळे डायबिटीससाठी वेगळं डाएट, वजनासाठी वेगळं डाएट, ब्लड प्रेशरसाठी वेगळं डाएट, ॲसिडिटीसाठी वेगळं डाएट अशी भानगड नसते. हा सगळा बाजार आहे. या सगळ्या एकच गोष्टी फाळल्यात. या सगळ्या गोष्टीसाठी एकच तुम्ही फॉलो करा, 100% यश येईल. बरोबर. आणि मग मी मगाशी सांगितलं की बरा होतो म्हणजे काय डॉक्टर लोक म्हणतात. आणि डॉक्टर लोक का म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. की आम्हाला पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे की डायबिटीस हा क्रॉनिक आणि प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, तो एकदा झालं की बरा होत नाही. आम्ही तेच सांगत राहतो. मग जे काही संशोधन चालतं ते पुस्तकामध्ये यायला, पुस्तकामधून आम्हाला शिकायला आणि आम्ही शिकून प्रॅक्टिस करायला मध्ये 25 वर्षाचा कालावधी जावा लागतो. हे ज्या पद्धतीने मी आत्ता सांगतो आणि करतो,
10-15 वर्षानंतर 25 वर्षानंतर जे डायबिटीजवरती काम करणारे डॉक्टर असतील ते हेच करत असतील. मी सांगतो तुमच्या आयुष्याचं काय. इथे येण्याचा उद्देश तो आहे की संशोधनातलं डायरेक्ट लोकांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. ह्या लांब असं जे खायचं जे म्हणजे डॉक्टरांकडून येऊन हे जरा लांबचा वळसा आहे तो शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजून जाईल. आणि मग आम्ही समजतो की ते कार्ब आर इसेन्शियल अँड हेल्दी हे अत्यंत अशास्त्रीय समजूत आहे. कार्ब आर नॉन इसेन्शियल अँड नॉन हेल्दी म्हणजे ग्रेन्स विशेषतः धान्य कुठलंही दे आर नॉन इसेन्शियल अँड नॉन हेल्दी किंवा अनहेल्दी. आणि मग त्यासाठी मागाशी सांगितले की 60% आपण कार्बोहायड्रेट हे तिकडून घेतो. आणि मग आम्हाला जी काही पुस्तकं असतात, सेमिनार असतात, कॉन्फरन्स असतात याच्यामध्ये याचीच फक्त ओढली जाते पुढे की तुम्ही हे औषध द्या, नाही तर ते औषध द्या, यांनी कमी झालं तर ते औषध द्या, त्याचा डोस डबल करा आणि त्याचा डोस ट्रिपल करा. हेच आम्हाला सांगितलं जातं. आणि ते सांगितलेलंच आम्ही येऊन खुर्चीवरती बसल्यानंतर पेशंटला सांगत असतो. त्याच्यामध्ये आमचा जो चित्रगुप्त किंवा सगळ्यात मोठा जो ब्रह्मदेव असतो ना तो म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. तो जे सांगेल त्याचं जी काय ते हिप्नोटिझम करतात कोणास ठाऊक, पण तो म्हणजे आमच्यासाठी ब्रह्मदेव आहे. त्याने सांगितलेलं त्याने ते काहीतरी रंगीत कागद आमच्या समोर दिला की आम्हाला वाटतं हे नवीन औषध आहे ते लय भारी आहे आणि ते लगेच सुरू करायला पाहिजे. तो बाहेर जायच्यात आमचं पहिलं प्रिस्क्रिप्शन पडलेलं असतं. बरोबर ना. हे इतक्या लेवलला आहे की वी डू नॉट क्वेश्चन, वी डू नॉट थिंक, वी डू नॉट क्वेश्चन बिकॉज वी डू नॉट थिंक. आणि तो सांगत असतो की आमच्या कंपनीचं हे औषध आहे ते त्या कंपनीच्या त्या औषधापेक्षा चांगलं आहे. बरोबर असंच असतं ना सगळं. गेली 28 वर्ष मी एकाही MRला भेटलेलो नाही. त्या अभिमानाने सांगतो एकाही MRला भेटलं. त्याला सांगतो तुला काय असेल ना ड्रग इन्फॉर्मेशन माझ्या मेलवरती पाठव. अजून एकानेही पाठवलेलं नाही हे सांगतो. हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असं ना हा सगळ्यात म्हणजे या यंत्रणेतला किडा आहे. ती कीड आपण बाहेर काढली ना तर आपण सायंटिफिक प्रॅक्टिस करू शकतो लक्षात. आणि एक लक्षात घ्या की वी हॅव बीन ट्रेन टू हँडल द डिसीज. व्हॉट वी आर टॉकिंग टुडे इज अ ॲबरेशन ऑफ हेल्थ. म्हणजे आम्हाला हेल्थ केअरमधली माहीत नसते, आम्हाला डिसीज केअर माहिती असते. आणि ती डिसीज केअर म्हणजे आम्ही फक्त औषधांवरतीच अवलंबून असतो. सो वी लुक फॉर अ पिल फॉर एव्हरी इल म्हणून सांगतो. सगळ्याच औषध आमच्याकडे उपचार म्हणजे उत्तर हे औषध हे असतं कुठलं ना कुठलं मला लक्षात. आणि एक ते पुन्हा ते मुद्दा घेतलेला आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे असतात हे व्यक्तीसाठी नसतात, समाजासाठी किंवा कमीत कमी कुटुंबासाठी तरी असतात. आणि मग याच्याबरोबर अजून काय काय नुसता डायबिटीज बरा होतो का म्हणून मगाशी मी सांगितलं की हे सगळे जे आजार खाली लिहिलेले टाईप 2 डायबिटीज, ओबेसिटी, हायपरटेन्शन, PCOS, फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरला तर आम्ही आजार म्हणायलाच तयार नाही. बरोबर ना. तुमच्यातले पुढे बसलेले 90% लोकांना फॅटी लिव्हर आहे मी सांगतो आता स्टेज 1. याला आम्ही आजार म्हणायलाच तयार नाही. याच्या इतकं मूर्खासारखं असं अजून म्हणजे हे अजम्पशनच नाही आहे. बरोबर. फॅटी लिव्हर, ॲसिडिटी, मायग्रेन, डिप्रेशन. माझ्याकडे डिप्रेशनचे ढिगाणे पेशंट असतात ढिगाणे. आलं लक्षात. म्हणजे डायबिटीस इतकेच पेशंट डिप्रेशनचे असतात. किंवा डायबिटीसमध्ये डिप्रेशन अत्यंत कॉमन असतं आणि डिप्रेशनच्या पेशंटला डायबिटीस अत्यंत कॉमन असतं. हे जवळजवळ ब्लड प्रेशर आणि डिप्रेशन आणि डायबिटीस हे एकमेकात गुंफलेले आहेत, ते वेगवेगळे नसतात. डिप्रेशन देखील कमी होतं मी सांगतो. माझा मुलगा सायकेट्रिस्ट आहे. त्याची प्रॅक्टिस किती आहे शेखरला तुम्ही विचारानंतर कळेल तुम्हाला. पण त्याची प्रॅक्टिस एकाच गोष्टीने चालते की फर्स्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. पहिलं ते पंचतंत्र घ्यायचं. आहार, व्यायाम, सूर्यप्रकाश, झोप हे सुटलं की मग औषधाकडे पाहायचं. बिलीव्ह मी 80% पीपल डू नॉट नीड अ सिंगल टॅबलेट इवन फॉर डिप्रेशन. आणि हे आपण करू शकतो. आम्ही डिप्रेशन म्हटलं की लगेच औषधावरती जातो. हे आधी हे केलं तर ते अत्यंत कमी लागतं. बहुसंख्य लोकांना लागतच नाही आणि लागलं तरी अत्यंत कमी डोसेसमध्ये लागतं. इव्हन द क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे डिप्रेशन बरोबर तुम्हाला ओबेसिटी कॉमनली सापडणार, हायपरटेन्शन सापडणार, ब्लड प्रेशर सापडतं. म्हणजे सगळ्याच एकत्रित तो साधारण 10-15 गोळ्या घेत असतो माणूस. आणि मग सगळे साईड इफेक्ट त्याला येत राहतात. बरोबर. आणि हे सगळं इन्क्लुडिंग कॅन्सरपर्यंत ते आहे. म्हणजे तुमचा ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलॉन कॅन्सर नोन टू बी इन्सुलिन रिस्पॉन्सिव्ह. मग तुम्ही काय करू शकता हे मी मध्ये आधी सगळ्यांना सांगितलेलं आहे. पण त्याच्यातला खालून तिसरा मुद्दा जो आहे तो मी सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा की उपवास. आम्ही डायबिटीसच्या पेशंटला सांगतो की उपवास अजिबात करायचे नाही. बरोबर ना. गोळी घ्यायची म्हणजे जेवण घ्यायचंच. बरोबर ना. असंच आहे ना. किंवा गोळीसाठी जेवायचं. खरं तर उपचार कशासाठी पाहिजेत? जेवणासाठी पाहिजेत ना. जेवायचं असेल तर गोळी घ्यायची. आम्ही एक्झॅक्टली उर्दू करून ठेवले. गोळी घ्यायची म्हणून जेवण घेतो. बरोबर. एक तरी उपवास आठवड्यातनं एकादशीचा पाहिजे. निरंकार. एकादशी म्हणजे निरंकार म्हणून मुद्दाम एकादशी शब्द वापरलाय. तो निरंकार पाहिजे. काहीही नाही त्यालाच उपवास म्हणायचं. ओनली वॉटर. वाटलंच तर ताक, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी. बरोबर. आणि फार वाटलं तर क्लिअर व्हेज सूप.
हे माझं स्टँडर्ड प्रिस्क्रिप्शन असतं. पण एक उपवास मी सगळ्यांना सांगतो, सगळे करतात असं नाही, सगळ्यांना म्हणजे त्यांच्या याच्यानुसार जेव्हा हंगर मॅनेजमेंट होते, जेव्हा माझ्यावरचा विश्वास झाला येतो, तेव्हा मी नक्की त्याच्यावरती जातो. बरोबर. आणि मग जागतिक संघटना ज्या काय सांगतात, आजची स्टेटस काय आहे डायबिटीस रिव्हर्सलची जागतिक धोरण, ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत, WHO, ADA म्हणजे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, अमेरिकन हार्ट असोसिएशन, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि RSSD आहे, रिसर्च फॉर स्टडीज फॉर डायबिटीस इन इंडिया, ह्या सगळ्या संस्थांनी डायबिटीस बरा होतो आणि तो अशा तऱ्हेने बरा होऊ शकतो हे मान्य केलेलं आहे. लक्षात. पण आता हे तेथून म्हणजे रेकमेंडेशन्स इन टू प्रॅक्टिस हा थोडासा कालावधीचा वेळ लागेल आणि तोपर्यंत, आणि त्याच्यासाठी इकडे पद्धती ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये, तर वेट लॉससाठी लो कार्बोहायड्रेट डाएट, म्हणजे मी जे करतो ते लो कार्बोहायड्रेट डाएट त्याला म्हणतात. म्हणजे पिष्टमय पदार्थाचं प्रमाण आम्ही साधारणतः 80 ते 100 ग्रॅमच्या खाली घेतो किंवा 50 ग्रॅमच्या खाली घेतो, डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट. आणि मग हे सगळ्या संस्थांनी याची उपयुक्तता मान्य केलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत माझी अडचण अशी व्हायची की मी सांगायचे म्हणतात ते रेकमेंडेशन नाही आहे, तो काय पण सांगतो. बरोबर ना, असं सांगितलेलं आहे ना. शेखर माझ्याकडे आला तेव्हा पण त्याला सांगितलं होतं, म्हणजे एक का दुसऱ्या अटॅक नंतर, पहिल्या अटॅक नंतर तो आला होता मला वाटतं, आलं लक्षात, की तो काहीतरी सांगतो असं करू नका नाही तर मराल, या शब्दात सांगितलं होतं ना. बरोबर. हे अत्यंत अशास्त्रीय आहे, कारण मी जे काय सांगतो आणि करतो ते शास्त्रीय याची मी खात्री केल्यानंतरच आहे. मला काही पोट भरण्यासाठी व्यवसाय करायची गरज नाही. शेखरला माहिती आहे आता सगळं, तो मला 40 वर्ष ओळखतो म्हणून वारंवार त्याचा मी रेफरन्स देत असतो की हे अत्यंत शास्त्रीय आहे, उपयुक्त आहे आणि फुकट आहे. म्हणजे डायबिटीस उपचारासाठी किती खर्च येतो हा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. रिव्हर्सलसाठी अजिबात खर्च येत नाही. बरोबर. हा शास्त्रीयदृष्ट्या आता एक्सेप्टेड रेकमेंडेड शेड्यूल आहे. हे 2017 नंतरची डेव्हलपमेंट आहे. मी 2012 पासून त्याची प्रॅक्टिस करतो, 2013 पासून जास्त मोठ्या प्रमाणात करायला लागलो ते, लक्षात. पण आता नाव इट इज वाईडली ॲक्सेप्टेड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. बरोबर. धन्यवाद. एकच शेवटचं त्याच्यात मुद्दा मी कव्हर केलं नाही की आम्ही सांगितलं म्हणजे संपलं का? नाही. आणि सांगितल्यानंतर सगळ्यांना जमतं का? ऐकणारा का ऐकतो आणि न ऐकणारा का ऐकत नाही हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे, किंबहुना त्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. आणि समजेल नाही तोपर्यंत सांगत राहिलं पाहिजे, जोपर्यंत तो करत नाही. व त्यासाठी EBT नावाची एक मानसिक वर्ल्ड रिनाऊंड म्हणजे सायकोलॉजीची कन्सेप्ट आहे बिहेवियरल थेरपीची, त्याचा आम्ही जास्त प्रमाणात वापर करतो. म्हणजे एखाद्या डायबिटीसच्या पेशंटला आम्ही काहीतरी सल्ला दिला, तुम्हाला सांगितलं व बिस्किटं खाऊ नको, साखर खाऊ नको, भात कमी कर, नाही पोहे खाऊ नको, अंडी खा, हा साधारणतः सल्ला झाला. काही जण ऐकतात, जे ऐकतात ते 2 महिन्यांनी सोडून देतात, काही जण ऐकतच नाहीत. बरोबर ना. असं का होतं? म्हणजे ही मानसिक प्रक्रिया आहे. बरोबर ना. मग ही मानसिक प्रक्रिया व्यावहारिक पातळीवरती किंवा प्रॅक्टिकल याच्यामध्ये तुमचा जो काही सल्ला असतो त्याचं सवयीमध्ये रूपांतर करायचं असतं, सल्ल्याचं रूपांतर सवयीमध्ये करायचं असतं. आणि मानसिकता सगळ्यांची सारखी नसते, बिलीफ सगळ्यांचे सारखे नसतात, रिच्युअल सगळ्यांचे सारखे नसतात, घराचं वातावरण सगळ्यांचं सारखं नसतं. मग त्याला याच्यामध्ये मानसिकता हा फार महत्त्वाचा घटक असतो. मग त्याच्यामध्ये कुटुंब सहभागी करायचं म्हणजे नक्की काय करायचं? कुटुंबाच्या लोकांचं काउन्सिलिंग करायचं. त्याच्यामधलं कोण घटक असतो जो ठरवतो सगळं? डॉक्टर नाही ठरवत घरामध्ये पोहे करायचे का उपीट करायचे ते अंडी करायचे, डॉक्टर नाही ठरवत, डॉक्टर सांगू शकतो. ठरवतो कोण? मग त्याला बोलवायचं, त्याच्याशी बोलायचं. पेशंटची मानसिकता, त्याचे ॲप्रिहेन्शन्स काय असतील, त्याचे डाऊट्स काय असतील, याच्यासाठी EBT म्हणून एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असते. काउन्सिलर ते माझ्यासमोर बसलेले असतात सगळे सारखे. आणि मग ज्याच्यामध्ये ज्याला गरज लागेल मानसिक प्रक्रियेची त्याची म्हणजे MET म्हणून मोटिवेशनल थेरपीज म्हणतात, बिहेवियरल थेरपी म्हणतात, अशा बऱ्याच 5-10 प्रकारच्या थेरपीज आहेत. त्यासाठी आम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलरची मदत घेतो आणि खूप चांगले रिझल्ट येतात. म्हणजे जर आम्ही त्यांची मदत नाही घेतली तर आमचं 30% असतं, हे सांगतो. म्हणजे 70% अपयश असतं. पण त्यांची जर मदत घेतली तर 70% यश येतं आणि 30% अपयश, तरीही 30% अपयश येतं हे नक्की आहे. आणि मग ते रिपिटेटिव्हली करत राहावं लागतं. इतक्या वर्षाचे संस्कार मनावरती जे असतात हे एका दिवसात जाईल, एका कन्सल्टेशनमध्ये जाईल, ही अपेक्षा चुकीची आहे. आणि त्यानुसार बिहेवियरल चेंज अँड दॅट इज फॉर लाईफ. हा चेंज आहे, टेम्पररी नाही. हे किती दिवस करायचं? म्हणजे औषधाचा कोर्स असेल निमोनियाला अँटीबायोटिक तुम्ही 10 दिवस घ्या, 15 दिवस घ्या आणि संपला असं म्हणतो, तसं याचं नाही आहे. इट इज मॉडिफिकेशन ऑर स्टाईल फॉर लाईफ, म्हणजे टिल यू डाय. व्यायाम किती दिवस करायचा? द डे बिफोर यू डाय. म्हणजे आयुष्यभराचं आहे, आलं लक्षात. त्यालाच आपल्या धर्मामध्ये साधना म्हटलं किंवा तपश्चर्या म्हटलेलं आहे. यालाच आम्ही परब्रह्म म्हणतो ना.
बरोबर ना, म्हणजे देवदेवाचे मंदिर म्हणतो ना आपण, तसंच आहे ते. मग त्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगण्याची वेगळी यंत्रणा आहे आणि खूप चांगला फायदा होतो. म्हणजे सक्सेस रेट आमचा डब्ल्यूपेक्षा चांगला आहे. पीपल फॉलो इट प्रोव्हाइडेड टू टेल देम इन अ प्रॉपर वे. मग त्याला काय डायऱ्या म्हणजे इट्स अ टेक्निक बाय इटसेल्फ. म्हणजे EBT आणि MET इज आर 2 सेपरेट सायकोलॉजिकल मॉडॅलिटीज बाय इटसेल्फ. ते त्याच्यातलं सायन्स वेगळं आणि त्याचं आर्टमध्ये आम्ही त्याची मदत घेतो जास्त आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट येतात. थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये, पण इट इज वर्थ, म्हणजे सायंटिफिक एक्सप्लोरेशन आहे ते. थँक्यू. त्यांना एक भेट देऊन आणि मॅडमला पुढे घेऊ. मॅडम सेक्रेटरीचा या